आपले तपोफळ वाहून त्यांची कर्मबंधनातून सुटका करतात. जगन्नाथ आपल्या 4 शक्ती महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली, राजराजेश्वरी या विश्वातील दैवाभिव्यक्तीसाठी, विश्व परिपालनासाठी आविर्भूत करतात. अंबिका देवीला 3 स्थिती असतात. एक अतीत स्थिती, दुसरी विश्वस्थिती, तिसरी शक्ती स्थिती. या 4 शक्तींच्या वेगवेगळ्या 3 स्थिती आहेत. अंबिका देवीच्या या 3 स्थिती आहेत. सृष्टीचे कार्य चालण्यासाठी पराशक्ती अतीत स्थितीत असते. परमात्म्यात असलेल्या अनंत सत्यांना ती आपल्यात आकर्षित करून आपल्या चैतन्यात विसळून त्यानंतर सृष्टीत जन्म घेते. नुसते जन्म घेऊन तिचे कार्य पूर्ण होत नाही. ती सर्व जीवांना निर्माण करून त्यांना आपल्यात सामावून घेऊन त्यांच्यात प्रवेश करून बळ देते. हा तिचा विश्वस्थायी स्वभाव आहे. व्यक्ती स्थायी असल्याने ती मानवी व्यक्तित्वाला दिव्य प्रकृतीच्या मध्यवर्ती अशी राहते. हेच अनघालक्ष्मी रूपात आविर्भवण्याचे रहस्य आहे. लक्ष्मीचे रहस्य आहे. तिच्या मूल तत्वातून थोडासा अंश भाग घेऊन घेते. मानवी डोळ्यांना समजण्यापलीकडचं ते तत्व आहे. तिच्या मूल तत्वातून थोडासा अंश भाग घेऊन म्हणजे ह्याचे कारण त्यांचं मूळ तत्व पाहण्याची मानवी नेत्रांची तेवढी ताकद नाहीये. त्यामुळे ते अंश भागामध्ये अवतार घेतात. त्या अंशाच्या निर्वाहण्याचे काम पूर्ण झाल्यावर त्या अंशाला तत्वात आकर्षून घेते. ते छोटे कार्य सुद्धा करू शकत नाही. पण तीच प्रभूंचा प्रत्येक संकल्प पूर्णत्वास नेते. विशेष अनुग्रह असतो. अनघालक्ष्मीच्या मुख्यतः 3 भूमिका आहेत. पदार्थ गोलाविषयी असणारी सच्चिदानंद भूमिका. या भूमिकेत या ठिकाणी अनंत अशी स्थिती, अनंत अशी शक्ती, अनंत असा दिव्य आनंद भरून असलेले लोक असतात. कोणत्या सच्चिदानंद भूमिकेमध्ये अनंत असा दिव्य आनंद भरून असलेले लोक असतात. या भूमिकेतून या जीवांचे वर्णन करण्यास शब्द असमर्थ ठरतात. या सच्चिदानंद भूमिकेत खालच्या स्थितीत परिपूर्ण असा दिव्य चैतन्य सृष्टी लोक आहे. हा सच्चिदानंद लोक हा वरती, त्याच्या खाली सृष्टी लोक जो आहे तो परिपूर्ण असा तिथं दिव्य चैतन्य आहे. या भूमिकेत अनघालक्ष्मीची दिव्य चैतन्य महाशक्ती असते. वेदामध्ये या विश्वाचे महाश्लोक असे वर्णन केले आहे. या लोकातील कर्मांना अपयश नसते. प्रत्येक प्रक्रियेत ज्ञान शक्ती प्रयत्न न करता परिपूर्णतेस जाते. प्रत्येक प्रक्रियेत या लोकातील कर्मांना अपयश नसते. प्रत्येक प्रक्रियेत ज्ञान शक्ती प्रयत्न न करता पूर्णत्वेस जाते. कारण त्यांना त्यांची चेतनाच एवढी वाढलेली असते की त्या प्रक्रियेमध्ये ज्ञान आणि शक्ती ही पूर्णत्वास जाते.
येथे दिव्य अशा आनंदाचा अनुभव निरंतर येतो. येथे असत्य, बाधा, दुःख, पीडा यांचा संपूर्ण अभाव असतो. म्हणजे या गोष्टी तिथं नसतातच. असत्य नसते, संपूर्ण सत्य असते. बाधा नसते, दुःख नसतं, पीडा नसते या लोकांमध्ये. कारण जसं ज्ञान वाढतं तस तशी आपली चेतना वाढत जाते. त्यामुळे पुढचे वरचे लोक मिळत जातात. आपल्या आपल्या चेतनेप्रमाणे प्रवास हा पुढे जात असतो. या भूमिकेच्या खाली एक अज्ञान भूमिका आहे. येथील जनसमुदायात अज्ञान असते. येथील लोकांमध्ये सुद्धा मन, जीव, शरीर असते, परंतु त्याचा अनुभव अपरिपूर्ण, परिमित आणि वैफल्याने युक्त असतो. राजराजेश्वरीचा महिमा पाहूया. राजराजेश्वरी चैतन्य मातृमूर्तींमध्ये अनंतमयी करुणा ओतप्रोत भरलेली आहे. सर्व भक्तगणांना ती आपल्या बालकाप्रमाणे मानते. प्राणमयी भूमिकेत अज्ञानी असणाऱ्या जीवांना असुर म्हटले जाते. ते भित्रे, आत्मनिग्रही आणि तपस्वी अहंकारी असतात. प्राणमयी भूमिकेत अधिकारी पक्षात असलेल्यांना राक्षस असे म्हणतात. त्यांची शक्ती अचाट असून त्यांचे भाव प्रचंड आणि तीव्र असतात. त्याशिवाय काही खालच्या स्तरातील निम्न प्राणमय जीव असतात. त्यांना पिशाच किंवा प्रमादी असे म्हणतात. ते कोणतेही असुर रूप आणि वेश धारण करू शकतात. खरे पाहता पिशाच ही कोणी व्यक्ती असू शकत नाही. पिशाच ही काही केवळ एखादी इच्छा किंवा दुराशा अपूर्ण राहिली असता ती मनाचे काल्पनिक रूप असते. ती व्यक्ती नसून मनाचं काल्पनिक रूप आहे पिशाच म्हणजे. राक्षसांना बलवंत अशी प्राणमय स्थिती असते. त्यांना मन असे काही नसते. जे दिसेल त्याला घट्ट पकडून धरण्याचा ते प्रयत्न करतात. काली मातेचे रूप आपणास काळ्या श्याम अशा प्राणमयी स्थितीद्वारा दिसणारे रूप असते. काली म्हणजे विध्वंसक शक्ती असते. बघा हा, काली आणि महाकाली दोन. काली ही विध्वंसक शक्ती असते. सर्वांना दुःखी कष्टी करून त्यांना छिन्न भिन्न अवस्था करणारी ही अज्ञानी प्रकृती शक्ती आहे. महाकाली ही साधारण सुवर्ण रूपात असते. ती राक्षसांना महाभयंकराची प्रतिनिधी आहे, तर महाकाली बलशक्तीची प्रतिनिधी आहे. या मातेमध्ये विनाश ही शक्ती प्रकट झाल्यास विनाश आणि संघर्ष करूनच शांत होते. महाकाली ही काली मातेपेक्षा वेगळी देवता आहे. ज्यावेळी साधकाला आपल्या साधनेत विघ्न आल्याचे समजते तेव्हा त्याने आपल्या अंतरंगात असलेल्या महाकाली शक्तीला आव्हान करावे. बघा, ही महाकाली ही आपल्या अंतरंगातच असते. या सर्व ज्या देवी आहेत त्या आपल्या अंतरंगातच आहेत. असुरी, काली, श्यामा, महाकाली इत्यादीचे स्वरूप. काली, श्यामा या प्राणशक्ती होत. काली ही विध्वंसक शक्ती होय. महाकाली ही सुवर्णवर्णा आणि असुरांना महाभयंकरी अशी आहे. राजराजेश्वरी विवेकाची स्वामिनी तर महाकाली बलाची स्वामिनी आहे. महालक्ष्मीचे सौंदर्य अप्रतिम असते. विवेक आणि शक्ती संपूर्णपणे मिळवण्यासाठी सौंदर्य असणे आवश्यक आहे. हे नसल्यास आपल्या प्रयत्नांना पूर्णत्व येत नाही. परंतु काही ठिकाणी एखाद्या प्रकारची समतोल अवस्था असते. यावेळी आपणास ती परिपूर्ण वाटते. यापेक्षा थोड्या उन्नत अवस्थेत पोहोचल्यावर पुन्हा तिथे आपणास नवीन परिस्थिती अनुभवास येते. त्यांना अनुसरून नवीन समतोल स्थिती प्राप्त होते. ही अवस्था आपणास परिपूर्ण वाटते. या अवस्थेची महालक्ष्मी प्रतीक आहे.
विवेकामध्ये परिपूर्णता येऊन बल आणि शक्तीमध्ये परिपूर्णता न आल्यास पूर्वसिद्धी अनुकूल नसते. याच कारणाने परिपूर्णता साधण्यासाठी विवेक, बल, सौंदर्य आणि परिपूर्णता या 4 गुणांची आवश्यकता असते. मनुष्याला गूढ असलेले रहस्य म्हणजे दिव्य साम्य रसपूर्ण सौंदर्य. सौंदर्य कसं आहे ते? सामरस्यपूर्ण सौंदर्य आहे. मनुष्याला गूढ असलेले हे रहस्य आहे. हे संपूर्ण विश्वाला व्यापून असणारा चित्विलास आहे. केवळ महालक्ष्मीच्या अनुग्रहाने या विविधतेने नटलेल्या सृष्टीतील वस्तू, शक्ती आणि जीवजंतू एकात्मतेने राहतात. या एकात्म स्थितीतच त्यांना आनंदाचा लाभ होतो. ती विविध प्रकारच्या वस्तू, शक्ती आणि जीव यांची लयबद्ध आणि रूपबद्ध वाढ करते. महालक्ष्मी परमप्रेम आणि परमानंदाची अधिदेवता आहे. बघा, इथं पण महालक्ष्मी आणि लक्ष्मी ह्या वेगळ्या आहेत. महालक्ष्मी ही परमप्रेम आणि परम आनंदाची अधिदेवता आहे. त्याचप्रमाणे लक्ष्मी ही भौतिक वस्तूच्या संचयाची प्रतीक आहे. भौतिक ज्या गोष्टी हव्या असतात त्यासाठी लक्ष्मी ही त्याचं प्रतीक आहे. महालक्ष्मी म्हणजे भौतिक सुख, वस्तू, जीवशक्ती यांना दिव्यानंदाच्या साम्राज्याकडे वळवून दिव्य जीवनाचा आनंद प्रदानकारी महाशक्ती आहे. भौतिक सुखामध्ये रमायचं का परमप्रेम, परम आनंदामध्ये रमायचं? इथे ह्या लक्ष्मीची कोणत्या लक्ष्मीची निवड करायची हे आपल्या हातात आहे. आता या लक्ष्मीची एक मिनिट इथे मी काल परवा सांगितलं होतं ही महालक्ष्मी म्हणजे कुंडलिनी माता. महासरस्वती म्हणजे आपली उजवी नाडी पिंगला आणि महाकाली म्हणजे डावी नाडी आपली हे डावी नाडी इडा पिंगळा आणि मधली नाडी म्हणजे महालक्ष्मी. सुषुम्ना. हा. आता या महालक्ष्मीची आराधना करायची म्हणजे काय? तर ध्यान करायचं आणि ध्यान करून आपली ऊर्जा वर उठते. वर उठते तशी चैतन्य जागृत होतं, चैतन्यमय आपल्याला जाणवतो की ऊर्जा ऊर्ध्वगतीने वाहू लागलेली आहे. आणि अशा वेळेला परमानंदात आपण डुबतो, आनंदात डुबतो. सगळ्या संसाराच्या चिंता आपल्या नष्ट होतात. त्या क्षणभर आपल्याला शांती, समाधानी, आपण तृप्तीत राहतो. हेच सगळं वर्णन स्वामींनी इथे केलेलं आहे श्रीपादांनी. तर हे पुन्हा पुन्हा लक्षात ठेवायचं. महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली, राजराजेश्वरी या सगळ्या नाड्यांची नावं आहेत. आणि हे सगळं आपण शिवसर्वोदय शास्त्रात शिकणार आहोत. भाग 2 मध्ये डिटेल नाड्या घेणार आहेत. या 3 नाड्या भाग 1 मध्ये, बाकीच्या ज्या 10 मुख्य नाड्या आहेत त्या भाग 2 मध्ये. तर हे लक्षात घ्या. हा मॅडम, घ्या पुढे. हो मॅडम. अनघा लक्ष्मीची शक्ती पूर्णतः प्राप्त करण्यासाठी विवेक, बल आणि सौंदर्य याचबरोबर कर्मामध्ये सुद्धा कौशल्य असावे लागते. वेदामध्ये सरस्वती मातेची प्रशंसा आहे. दशमहाविद्येमध्ये तिला मातंगी म्हणतात. तिची वैखरी वाणी असते. महासरस्वती निराळी असते. सरस्वती दिव्य नैपुण्य आणि आत्मचैतन्य कर्माचे महासरस्वती प्रतीक आहे. या महामातेच्या करुणेने आणि कृपा प्रसादाने आपली इष्टकर्मे पूर्णत्वास जातात. बघा, आपण पहिला भाग जरी केलाय शिवसर्वोदयचा आणि या प्राथमिक अवस्था शिकलेलो आहोत 3 नाड्यांवरच्या, त्याचे थोडे थोडे जे नियम आहेत ते पाळतोय तरी सुद्धा आमची कामं झपाट्यानं व्हायला लागली. मग पुढचे अजून जर 4 भाग शिकलो तर हे फार मोठं कलियुगामध्ये तंत्र साधनेनं फार मोठी प्रगती होईल अशी खूप आशा लागलेली आहे मॅडम. पुढचं शिवसर्वोदय शास्त्र शिकण्याची फार तीव्र इच्छा हे सगळं वाचलं की निर्माण होते. अच्छा, मला सुद्धा खरं खूप आनंद होतोय की श्रीपादांनी सुद्धा हे सगळं या म्हणजे चरितामृत आपण जे म्हणतो आणि जे हो. दत्त परंपरे, ऍक्च्युली दत्त तत्व म्हणजे ब्रह्मांडच आहे.
हो म्हणजे दत्त दत्त जे आहे ते ब्रह्मा विष्णू महेश हे सगळे तिन्ही अंश रूपाने त्यांच्यात आहेतच. म्हणजे शेवटी आपण जे ब्रह्मांड म्हणतो, क्रिएटर म्हणतो, तीच शक्ती आहे. आणि त्याला आपण तादात्म्य केव्हा पावणार आहोत, तर या ध्यानपूजेनेच पावणार आहोत. आणि त्यातल्या त्यात अजून मला आज एक वाचायला मिळालं की क्रियायोगाचं जे म्हटलेलं आहे ते पण स्वामींनी सांगितलंय. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्यांनी सिद्धयोगाबद्दल सुद्धा बोलणी केली आहे. हो, शेवटचं आहे ना म्हणजे प्रकरण. आधी आधी जुन्या काळात क्रियायोग इवन हा श्यामचरण यांना मीच देणारे स्वामी म्हणतायत. आणि हा. त्याच्यानंतरच्या काळात सिद्धयोगाचं महत्व त्यांनी म्हणजे हो सांगितलंय. तर कारण कुठंतरी मला सारखं ज्या वेळेला आपलं हे चाललं होतं क्रियायोग, त्यावेळेला काही लोक खूप भारावून गेले. भारावून म्हणजे क्रियायोगची दीक्षा घ्यावी अशी वाटायला लागली. पण मला अंतःकरणातनं माहिती होतं की त्या काळातला तो आहे आणि आता जे आहे ते सिद्धयोग, महासिद्धयोग. आणि हे पण मला आज वाचायला मिळालं याच्यात. त्यामुळे खूप छान वाटतंय. आणि तुम्ही जरूर या सिद्धयोगाची दीक्षा घ्या. मी दिलेलं आहे 7-8 जणांना. तुम्हाला जर या आतून येत असेल, पुस्तकाचा शेवटच सिद्धयोगाच्या प्रकरणाने योगाने झाला. आहे. तर म्हणून मी आता, आणि खरं मला श्रीपादांनीच ही प्रेरणा दिली त्या दिवशी ध्यान आपण करत होतो. मॅडम ज्या दिवशी घेणार होत्या वाचायला हे, तुम्ही बघितलं कसं झालं. हो आणि मी पहाटे हेमांगणला नेटवर्क पण होतं त्यावेळेला. आता तर वायफाय घेतलंय, पण त्यावेळेला नव्हतं 2 तारखेला. आणि तरी नेटवर्क मिळालं आणि सुंदर ध्यानही झालं. आणि ध्यानात मला काय काय आलं, मी लगेच पटापटा नंतर टाकलं आणि त्याच वेळेला हे बोलले. मी कधी बोलत नाही. आणि हो माझं वैयक्तिक मत होतं की या मार्गाने जायचं नाही, कोणाचा प्रचार करायचा नाही. पण ते ऊर्जेने वधवून घेतलं. म्हणजे कदाचित तुमचे ते योग असतील म्हणूनच वधवून घेतलं. आणि मला नंतर ते बरोबर आहे. संकल्प लिहिलेले हे पाठवले सुद्धा प्रूफ म्हणून. म्हणजे तुमच्या ज्या इच्छा असतात त्याही माझ्या मार्फत पूर्ण करून घेतीये ही ऊर्जा. बोथ वे आहे. टेलिपॅथी खूप छान चालली आहे. हम्म. नाही, टेलिपॅथी नाही म्हणता येणार याला. ही ऊर्जाच करतीये. आणि ग्रुप कनेक्शन्स असल्यामुळं त्या हं, ऊर्जा काम करतायत ग्रुपला. बरं. आता हे जर तुम्ही इतर वेळेला प्रकाश देऊन पहा ना, फार काय, त्यावेळेला आपण मुद्रा केली ना, हे कुठली मुद्रा केली होती बघा, हाकिनी मुद्रा. त्या दिवशी हं, चक्क वीज चमकल्यासारखे माझ्या हातांचे, जे मी सांगितलं तुम्हाला, आता रेकॉर्डिंग मध्ये जास्त नाही बोलत मी. तर त्यावेळेला अनुभव कथनात आपल्या 2-3 साधकांनी ते लिहिलं वर्णन. मला हे नेमकं हवं असतं अनुभव कथनातून. आणि मग नंतर मी म्हटलं आता करून बघा. तर ती शक्ती थोडीफार राहिलेली होती. म्हणजे जसं करंट स्टोअर होतो, इलेक्ट्रिसिटी स्टोअर होते, तशी त्या दिवशी जाणवली. आता करून बघा बरं. मी लगेच रात्री करून बघितली, तेवढी राहिली नव्हती ती शक्ती. हं, दुसऱ्या दिवशी मी करून बघितलं, तेवढी नाही राहिलेली. म्हणजे ती त्या दिवसाचीच ऊर्जा क्रिएट झालेली होती. हे बरोबर अनुभव आहे. आपण केले पाहिजेत. ध्यानात काय होते पहाटे, नंतर काय होतंय, संध्याकाळी काय होतंय, मग तुमच्या लक्षात येईल की ध्यानाला आपण ज्याला ऑनलाईन जोडतोय, काय प्राप्त करत आहोत ते. या मॅडम पुढे. बरोबर. ब्रह्ममुहूर्ताची वेळ आणि ग्रुप एनर्जी एकत्रित काम केल्यामुळं अनेक आणि आपली ती ठरलेली वेळ आहे, त्यामुळे ती जी ठरलेली वेळ गायडिंग आहे. ऊर्जा आहे, गायडिंग ऊर्जा आपल्याला होतेच होते, येतेच त्यावेळेला गाईड करायला. बरोबर. दिव्य नैपुण्य आणि आत्मचैतन्य कर्माचे महासरस्वती प्रतीक आहे. या महामातेच्या करुणेने आणि कृपा प्रसादाने आपली इष्टकर्मे पूर्णत्वास जातात. तिने प्रासादिलेल्या दिव्य ज्ञानामुळे आपली कर्मसिद्धी होण्यासाठी उपयोग होतो. आत्मचैतन्याचा अन्वय कसा करायचा याचे ज्ञान होते. अनेक शक्तीच्या सामरस्याने आनंदाची प्राप्ती होते हे कळते. परिवर्तनता, परिपूर्णता यासारख्या अतिदुर्गम अशा विषयांबद्दल तसेच अतिसूक्ष्म विषयांबद्दलचे ज्ञान महासरस्वतीवर दृढ श्रद्धा ठेवल्याने आपणास प्राप्त होऊ शकते. हे श्रोत्यांनो, आनंद हा परमेश्वराशी संबंधित विषय आहे, परंतु अत्युच्च आनंद हा योग्यांनाच येणारा अनुभव आहे. बघा, जे योगी लोक आहेत त्यांनाच अत्युच्च आनंदाचा अनुभव येतो. निरीच्छ योग्याला मिळणारा हर्ष हाच आहे. साधा हर्ष, साधं सुख हे कोणाला होतं? निरीच्छ
योग्याला होतं. सर्व जीवांना सुख आपापल्या पूर्वसुकृतानुसार प्राप्त होते. रॉक्सी मॅडमनी त्या दिवशी प्रश्न विचारला होता. त्याचं हे उत्तर आहे की सर्व जीवांना सुख आपापल्या पूर्वसुकृतानुसार प्राप्त होते, परंतु प्रत्येक सुखाच्या मागे दुःख हे ठरलेलेच असते. अनघादेवीच्या व्रताचे दत्त भक्तांकडून आचरणाची माहिती थोडी आहे ती घेऊया. श्री अनघादेवीचे रूप हे लक्ष्मी देवीचेच प्रतिरूप आहे. तिच्यामध्ये राजराजेश्वरी, महालक्ष्मी, महाकाली या देवतांची लक्षणे ओतप्रोत भरलेली आहेत. श्री अनघादेवीचे एक विष्णू रूपही आहे. त्याच्यात परमेश्वराची दत्तात्रेयांची लक्षणे परिपूर्ण भरलेली आहेत. यामुळेच अनघादेवीच्या आराधना समवेत विष्णू रूप अनघाची आराधना केल्यास सर्व फलप्राप्ती होते. अनघाष्टमी हे व्रत दत्त भक्तांना अत्यंत आदरणीय आहे. या व्रताच्या आचरणाने सर्व सुखांची प्राप्ती होते. श्रीपाद प्रभूंची महती, दत्त आराधनेचे महत्व. हे श्रोते हो, श्री अनघादेवीच्या समवेत असणारे अनघ प्रभू विष्णू म्हणजेच श्रीपाद प्रभूंचा अवतार आहे. ते सर्वसामान्य जनांच्या भौतिक, मानसिक आणि आत्मिक चैतन्याच्या अत्यंत निकट असतात. ते सर्वगामी असून भक्ताच्या हाकेला तत्काळ धावून येतात. ते आपल्या भक्तांची आणि आश्रितांची दुःखे नष्ट करून त्यांना सुखाची प्राप्ती करून देतात. दशमहाविद्यांची आराधना केल्याने मिळणारे फल केवळ श्रीपादांची किंवा दत्तात्रेयांची आराधना केल्याने तात्काळ प्राप्त होते. दुसऱ्या देवांची श्रद्धाभावाने आराधना केल्यास इष्टफल प्राप्ती होते, परंतु श्री दत्तात्रेयांची आराधना तात्काळ फलदायिनी आहे. दत्तात्रेय हे सर्व देवांचे स्वरूप असून ते चतुर्युगातील महान अवतार आहे. त्यांचा महाअवतार समाप्ती नसलेला असून तो अत्यंत सुलभ साध्य आहे. हा जो चतुर्थ युगातील महान अवतार आहे, या अवताराला समाप्ती नाहीये. समाप्ती नसलेला असून ते अत्यंत सुलभ साध्य आहे. कलियुगामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांचा कल्की म्हणून अवतार धारण होईल असा पुढं उल्लेख आलेला आहे. त्यामुळे या अवताराला समाप्ती नाही. या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाच्या लीला काय आहेत ते थोडक्यात माहिती वाचूया. हे शंकर भट्टा, तू रचना करीत असलेल्या पवित्र ग्रंथाचे महापुरुष आणि महायोगी सुद्धा अध्ययन करतील. म्हणजे ह्या फक्त पारायणासाठी ग्रंथ निर्माण झालेला नसून अनेक महापुरुषांनी वाचण्यायोग्य आहे. तसेच अनेक महायोगिनी सुद्धा या ग्रंथाचे अध्ययन करण्याच्या योग्यतेचा हा ग्रंथ आहे. ते त्यांच्या संबंधित व्याकरणाने त्याचा अर्थ लावतील. जे महायोगी असतील ते त्यांच्या चेतनेनुसार, त्यांच्या प्रगतीनुसार, त्यांच्या अध्यात्मातील पुढच्या पायरीनुसार त्यांच्या संबंधित व्याकरणाने त्याचा अर्थ लावतील. म्हणजे या ग्रंथामध्ये इतके वेगवेगळे ज्ञान आहे की ते जशी स्टेप असेल त्याला त्याप्रमाणे ते समजेल. योग संपन्न विभूती या ग्रंथाचा अभ्यास करून ज्ञान संपादन करते. कोणाला फक्त ज्ञान घ्यायचं याच्यातून तर ज्ञान सुद्धा फक्त घेऊ शकतात. योग संपन्न ज्या व्यक्ती आहेत त्या यातून फक्त ज्ञान सुद्धा मिळवू शकतात. सर्वसामान्य भक्त या ग्रंथाचे पारायण करून इहलोकीचे व परलोकीचे सुख, वैभव आणि समृद्धी प्राप्त करतील. म्हणजे सर्व प्रकारच्या लोकांसाठी हा ग्रंथ आहे. ज्यांना पारायण करायचे त्यांनी इहलोकीचं आणि लोकीचं, ज्यांना ज्ञान घ्यायचं आहे, ज्ञान संपादन करायचे, त्यांनी अशा योग संपन्न व्यक्तींनी या ग्रंथातून ज्ञान घ्यावं आणि अनेक महापुरुषांनी, अनेक महायोग्यांनी अध्ययन करून व्याकरण दृष्ट्या या ग्रंथाचा अर्थ लावून आपली प्रगती साध्य करून घ्यावी. हा अक्षर सत्य ग्रंथ असल्याने त्यामधील प्रत्येक अक्षर हे बीजाक्षर शक्तियुक्त आहे. या ग्रंथाचे कोणत्याही भाषेत श्रद्धा भक्तियुक्त अंतःकरणाने पारायण केल्यास इष्टफल प्राप्ती होते. हा महाग्रंथ त्या महाप्रभूंचे
प्रत्यक्ष अक्षर स्वरूप आहे. पुढचं प्रकरण घेऊया आपण. अध्याय 44, स्वर्णपीठिकापूर वर्णन. हे श्रोते हो, श्रीपाद श्रीवल्लभ प्रत्यक्ष शिवरूप स्वरूप आहेत. ते पीठिकापुरम गावी अंतर्धान पाहून काशी नगरीत अवतरित होत आणि गंगेचे स्नान करीत. त्यांच्या पीठिकापुरम मध्ये अवतरित होण्याने तेथील भूतपिशाच बाधेचे निर्मूलन झाले होते. पीठिकापुरम मधील त्यांच्या जन्मस्थळाची भूमी चैतन्यमय झाली होती. भविष्यात काही शतकानंतर त्यांच्या जन्मस्थळी निर्माण होणाऱ्या महासंस्थानात त्यांच्या दिव्य पादुकांची प्रतिस्थापना होईल. तेथील भूमी जागृत होऊन क्रमाक्रमाने आजूबाजूला भूमंडलात जागृत करेल. तेथील जनसमुदाय पीठिकापुरमच्या परिसरातील दिव्याकर्षणाने आकर्षित होतील. ज्या ज्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभांनी संचार केला आणि ज्या ज्या ठिकाणी ते संचार करतील त्या त्या प्रदेशात न कळत जागृतीचा प्रभाव दिसतो व तसा दैवी शक्तीचा अनुभव येतो. प्रत्येक मनुष्यात पृथ्वी तत्व असते. ते हे स्पर्श, शब्द, रूप, रसगंध या तत्वांनी बनलेले असते. योग दृष्टीने पाहता ज्या शरीरात पृथ्वी तत्व असते ते श्रीपाद प्रभूंच्या दिव्य करुणा भावामुळे पीठिकापुरम या क्षेत्री निश्चितपणे आकर्षित होतात. म्हणजे ज्यांना या जे पृथ्वी तत्व ज्या योग दृष्टीने जे लोक आहेत, योग दृष्टीने पाहता ज्या शरीरात पृथ्वी तत्व असते ते श्रीपाद प्रभूंच्या दिव्य करुणा भावामुळे पीठिकापुरम या क्षेत्री निश्चितपणे आकर्षित होतात. यावर मी प्रश्न केला, आर्यावर्तातील लोक त्यांच्यातील पृथ्वी तत्वाच्या जागृतीमुळे पीठिकापुरमला भौतिक रूपाने येतात का? श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केले आणि मूलाधार चक्राचं वर्णन आहे बरं का. पृथ्वी तत्व, पीठिका. मूलाधारात कुंडलिनी शक्ती असते ना, हे ते वर्णन आहे सगळं. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे पृथ्वी तत्वाचं आहे. आणि इथं स्वर्ण पीठिकापूर म्हटलंय म्हणजेच ते मूलाधाराचं वर्णन आहे. आर्यवर्तातील लोक श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केले आणि म्हणाले, तू विचारलेला प्रश्न योग्यच आहे. भौतिक दिसणाऱ्या पीठिकापुरम मध्ये एक सुवर्ण पीठिकापूर आहे. जितकी भौतिक पीठिकापुरमची व्याप्ती आहे तेवढेच सुवर्ण पीठिकापुरमची सीमा आहे. सुवर्ण पीठिकापूर केवळ चैतन्याने निर्माण झाले आहे. बघा इथं आलं ना चैतन्य. वास्तविक पाहता साधकांमध्ये असलेल्या चैतन्याच्या संबंधित पदार्थ निर्माण होताना त्याला सुवर्ण पीठिकापुरात वास्तव्य करीत असल्यासारखे वाटते. हे मूलाधार मॅडम म्हणतायत त्याप्रमाणे पान 262. ठीक आहे. या सुवर्ण पीठिकापुरातील चैतन्यामुळे हजारो दिव्य किरणांची आभा निर्माण होते. योगी तपस्वी महापुरुष या सुवर्ण पीठिकापुरात राहण्यासाठी उत्सुक असतात. परंतु हे दिव्य पुरुष आपल्या सामान्य दृष्टीला अगोचर असतात. सुवर्ण पीठिकापूर केवळ योगचक्षु, ज्ञानचक्षु असलेल्या साधकांनाच गोचर असते. म्हणजे हेच आपल्या शरीरातील जे सुवर्ण पीठिकापूर आहे ते आपण शोधून काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये वास्तव्य करून चैतन्याचा अनुभव घ्यायचा आहे. आणि या चैतन्यामुळे हजारो दिव्य किरणांची आभा निर्माण होते. मूलाधार चक्रातून कुंडलिनी शक्ती जागृत झाली की हजारो दिव्य किरणांची आभा निर्माण होते आणि हे केवळ योगचक्षु, ज्ञानचक्षु असलेल्या साधकांनाच गोचर असते. काशीतील पंचकोश यात्राचं विशेष वर्णन इथं खाली दिलेलं आहे. सुवर्ण पीठिकापूर प्रमाणेच सुवर्ण काशी नावाचे एक दिव्य क्षेत्र आहे. ते भौतिक काशीच्या विस्तारा एवढेच आहे. सुवर्ण काशी चैतन्यमय पदार्थांनी निर्मित आहे. काशी यात्रां गमिष्यामि तत्रैव निवस्याम्यहम् इति ब्रुवाणस्य तत्तं काशीवासं फलं लभेत असे शास्त्रवचन आहे. मी काशीला जात आहे आणि तिथेच राहण्याचा विचार करत आहे. म्हणजे काशीस जावे नित्य वदावे असं म्हणतो ना,
आपण नेहमी जरी म्हटलं मला काशीला जायचंय, तरी आपण व्हायब्रेशन रूपानं तिथल्या सगळ्या शक्तींना आपण मिळवू शकतो. मी काशीला जात आहे आणि तिथेच राहण्याचा विचार आहे, असे सतत म्हणणाऱ्या लोकांना सुद्धा काशीवासाचे फल प्राप्त होते. सुवर्ण काशीत निवास करण्यासाठी आणि काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी प्रत्येकाने त्यांचे निरंतर मोठ्या श्रद्धाभावाने चिंतन केले पाहिजे. तुझ्या अन्नमय कोशाच्या संबंधित एक भौतिक पीठिकापूर आहेच, तसेच एक भौतिक काशी सुद्धा आहे. प्राणमय कोशाच्या संबंधित एक भौतिक पीठिकापूर आहे, तसेच एक भौतिक प्राणमय काशी सुद्धा आहे. मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश या प्रत्येक कोशाच्या संबंधाने एक पीठिकापूर आणि एक काशी आहे. बघा, हे सगळे कोश आपल्या शरीरामध्ये आहेत. मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, आणि या कोशांमध्येच पीठिकापूर आणि काशी ही भौतिक रूपानं आहे. या आनंदमय पीठिकापुरमला सुवर्ण पीठिकापूर असे म्हणतात. तसेच या आनंदमय काशीला सुवर्ण काशी असे म्हणतात. या वक्तव्यावर मी म्हणालो, महोदया, मी अल्पज्ञ आहे. कृपा करून माझ्यावर अनुग्रह करा आणि या विषयाचे सुबोध विवेचन करून सांगा. काही लोक काशीतील पंचक्रोश यात्रेच्या फलाबद्दल सांगतात. ती यात्रा कोणती? माझ्या प्रश्नाचे समाधान करण्यासाठी श्री भास्कर पंडित म्हणाले, बाळा, पंचकोश यात्रा म्हणजे भौतिक यात्रा असते. वास्तविक पाहता आपण करावयाची असते ती यात्रा अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय ही आपण चैतन्य रूपाने करायची असते. बघा, ही आपण काय प्रत्यक्ष जायचंय का काशीला? काशी पंचकोशांमध्ये जर चैतन्य रूपात प्रवास केला तरी सुद्धा काशीला गेल्याचे पुण्य आपण घरात बसून रोज मिळवू शकतो. हे कोणी सांगितले? स्वतः श्रीपाद श्री वल्लभ ग्रंथामध्ये भास्कर पंडितांनी हे माहिती दिलेली आहे. आणि हेच या पंचकोशमय यात्रेचे गूढमय दैव रहस्य आहे. श्रीपादांच्या अनुग्रहामुळेच साधकाला पंचकोश यात्रा करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. त्यामुळेच पंचभूताशी संबंधित पंचमहायज्ञ सिद्ध हे सर्व आकलन होते. पंचकोश म्हणजे इतर पंचतत्व. सर्वसामान्य मानवांना पंचकोश म्हणजे पंचतत्व आपलं सॉरी पंचकोश म्हणजे पंचचक्र, 5 चक्र. आणि त्या 5 चक्राची 5 तत्व म्हणजे दिलेत ना, अन्नमय भूताशी आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांशी पंचमहायज्ञ संबंधित आहे. श्रीपाद प्रभूंच्या योग शक्तीनं ते सिद्ध होऊ शकतं. मी म्हटलेलं ऐकायला आलं का नाही माहिती नाही, नेटवर्क कमी जास्त आहे. हा पंचकोश इथे जे म्हटलेले ते पंचचक्र आणि हा पंचचक्रांचे पंचतत्व हा 5 असं तत्व. ते आहे म्हटलेलं त्यांनी गूढ अर्थाने. हो, म्हणून म्हणून स्वामींचं काय योगा योगा काय म्हणताय तेव्हाच आता. आणि हे पंच यज्ञ जे म्हटले ते आपण करतोच की, यज्ञ तोच की स्वाहा चक्रावर राहात आपण मंत्र पंचमहाभूत. म्हणतो ना, त्या चक्रांचे मंत्र म्हणतो. हा हा. आणि कुठेतरी मॅडम ते लिहिले बघा, शब्द शक्तीने ते शब्द शक्तींचे महत्व आहे. शब्द ते शक्ती. ते मागच्याच ह्याच्यात झालं ना, वाघ शक्तीचं. नाही 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 नाही, इथेच हे काय आहे का पंचचक्रांची पुढं? पंचकोशाशीच रिलेटेड त्यांनी म्हटलंय. हे सगळं शब्द शक्तीतलं हे आहे. म्हणजे आपण जे मंत्र म्हणतो प्रत्येक चक्रावर ते. ठीक हा, आहे बघा. येईल पुढे, येईलच हा. ते. या पंचमहायज्ञाचे प्रतीक म्हणून कुरगुड्डीजवळ पंचदेव पहाड सुशोभित केलेला आहे. दैव रहस्याचे अनुष्ठान ज्यांनी केले त्यांची योग दृष्टी आहे अशा साधकालाच हे सर्व आकलन होते. इतर सर्वसामान्य मानवांना
त्याबद्दल काहीच बोध होत नाही. श्रीपाद प्रभूंनी काशीत गंगा स्नान केले तेव्हा गंगा माता प्रत्यक्ष प्रकट झाली आणि तिने श्रीपाद प्रभूंना रोज गंगा स्नान करण्याची प्रार्थना केली. त्यावेळी श्रीपादांनी मी दररोज गंगेत स्नान करीन चा वर दिले पंचकोशात आहे. यावर मी म्हणालो, महाराज, गंगा माता जलस्वरूप असते ना, ती पंचकोशात कशी असेल? हे मला समजत नाही. त्यावर हसून भास्कर पंडित म्हणाले, बाळा, देवता या मंत्र स्वरूप असतात, त्या भौतिक स्वरूपात नसतात. मंत्र स्वरूप म्हणजे शब्द ब्रह्माचे शक्तिरूप. मॅडम आलंच बघा हे लगेच पुढं. मंत्र स्वरूप म्हणजे शब्द ब्रह्माचे शक्तिरूप. गंगा माता ही शक्ती देवता हा, आहे. हेच हेच चैतन्य वाक्य शब्द परत हा वाचा मॅडम. देवता या मंत्र स्वरूप असतात, त्या भौतिक स्वरूपात नसतात. मंत्र स्वरूप म्हणजे शब्द ब्रह्माचे शक्तिरूप आहे. आता शक्तिरूप बघा, बोलतात. देवता देवता भौतिक स्वरूपात नसतातच, देवता मंत्र स्वरूपात असतात. आपण बघितलं प्रत्येक चक्राची देवता पण पाहिलेली. चक्राध्यान हो आहे ना आपलं, अतिशय हो पॉवरफुल चक्राध्यान आहे आणि हे सगळं वापरलंय ज्ञान त्यात. तर आता देवता या मंत्र स्वरूप असतात. मग आपण त्या देवतांना पूजा करतोय ना मंत्र म्हणून त्या त्या चक्रांची, हे लक्षात घ्या. हम्म म्हणजे त्या त्या हम्म शक्तीच आपण जागृत करतोय देवदेवतांच्या, आणि ती तत्व सुद्धा आपण बॅलन्स करतोय, म्हणजे चक्र ऍक्टिव्हेट करतोय. तर हे सगळं श्रीपादांनी किती छान लिहून ठेवलेलं आहे आणि आपण तेच करत आहोत. हा मॅडम, बोला या पुढे. चक्रध्यानानंतरच आपल्या साधकांना खूप छान अनुभूती आल्यात आणि त्यामुळे हो, चक्रध्यानामुळे ऍक्च्युअली ऍक्टिव्हेशन जे झालंय ना तुमचं, ते चक्रध्यान आणि देवी ध्यान. पण ते इतकं पॉवरफुल झालंय सगळ्या हो. प्रकारे. हो, हा चक्रध्यान देवी ध्यान. बरोबर. ठीक आहे, घ्या पुढे. चैतन्य स्वरूप असलेली ही देवता असा त्याचा अर्थ आहे. ही भौतिक स्वरूपातील गंगा नदी ही तादात्म्य स्थितीतील अभिमान देवता आणि चैतन्य स्वरूपातील देवता आहे. त्याचप्रमाणे सूर्य देवता, जे चैतन्य स्वरूप जे सृष्टीत दिसतात, ते सूर्य खगोलात तादात्म्य स्थितीतील चैतन्य रूप देवता असतात. हे धर्म सूक्ष्म गूढ असलेले दिव्य रहस्य तुला आता चांगले समजले असेल. हे चैतन्य स्वरूपच सगळं आहे आणि देवता या मंत्र स्वरूपामध्ये शब्द ब्रह्माचे शक्तिरूप आहेत. प्रत्येक मानवात जलतत्व असते. आता आपण माग पृथ्वी तत्व पाहिलं, तसंच इथं आता प्रत्येक मानवात जलतत्व असते. त्याच्या शुद्धीकरणासाठी जलयज्ञ करण्याचा संकल्प करतात. त्यासाठी ते दररोज काशीतील गंगा स्नानात जातात. या योग प्रक्रियेमुळे भौतिक स्वरूपात असलेल्या जलवासनेला पवित्रता येते. पवित्र अशा नद्या आपल्या अतिपवित्र जलांनी मानवाचे मालिन्य दूर करून त्यांना पवित्रता प्रदान करतात. गंगा गोदावरी यासारख्या महानद्या पापी मानवांनी केलेल्या त्यांच्यातील स्नानाने अपवित्र होतात. या नद्यांमध्ये जेव्हा चैतन्य स्वरूप महापुरुष आणि पुण्यात्मे स्नान करतात, तेव्हा त्या महानद्या पूर्वत पवित्र होतात. जलयज्ञ करण्याचा अर्थ म्हणजे जीवराशीच्या शरीरात जलस्वरूप आणि जलतत्वांचे शुद्धीकरण असते. आता हे स्वादिष्ठान चक्राचं आलं, जलतत्व म्हणजे. स्वाधिष्ठान चक्राचंही चाललंय आणि मी तुम्हाला सांगितलं, ज्या वेळेला कुंडलिनी उठते वरती, ऊर्ध्वगतीने ऊर्जा वाहू लागते. तुम्हाला आता प्रत्येक चक्रामध्ये ऊर्जा आलेली कळत असेल, कुठल्या चक्रात ती कार्य करत आहे. तर हे ज्या वेळेला होतं का कुंडलिनी ज्या वेळेला उठते आणि वर निघते, तर त्यावेळेला एक शक्ती जी तिला वर ड्राईव्ह करते, ती अशी पाण्याच्या ह्याच्यासारखी असते, फोर्स सारखी असते, आणि तिलाच गंगा असं म्हटलेलं आहे. आणि हे खालून वर जाते. आणि ज्या वेळेला हे आपलं सहस्त्रारापर्यंत ऍक्टिव्हेशन होतं, सहस्त्र चक्रातलं जे काही हाड, ऍक्च्युअली फिजिकल हाड कवच असतं, ते ओपन झाल्यावर, म्हणजे हे जे आपण खेचरी मुद्रा होऊ लागते, तुम्ही सांगता जीभ निघत नाहीये, त्याच्यातून ते ढोसण्या चालू असतात ब्रह्मरंध्रापर्यंत, आणि मग तिथून मधासारखा स्त्राव सुद्धा टपकत असतो या कुंडलिनीवर, आणि तोच परत वरून खालीन खालून वर असं शेवटी शेवटी अतिउच्च स्थितीला आल्यावर
हे होतं, ते हे स्वरूप दिलेलं आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं त्यालाच आंबा असं म्हटलंय, उदो आंबे उदो आंबे. म्हणजे हे सुद्धा जलचं जे वर्णन आहे इथे केलेलं श्रीपादांनी, ते वर्णन आहे ते. बरोबर. श्रीपाद श्रीवल्लभ सार्वभौम आहेत. केवळ एका आदेशाने कोट्यानकोटी ब्रह्मांडाची रचना, रक्षण आणि विलय करण्याचे असते. महान त्रिमूर्ती स्वरूप दत्तप्रभूच आहेत. त्रेतायुगात भारद्वाज मुनींनी केलेल्या वचनानुसार भारद्वाज गोत्रातील सवितृकाठक महायज्ञ केलेल्या पुण्यस्थळी म्हणजेच पीठिकापुरम या गावी श्रीपाद प्रभूंनी अवतार घेतले. त्यांच्या अवताराचे प्रयोजन महायोग्यांना, महासिद्धांना, महापुरुषांना अनुग्रहित उद्धार करायचा. त्यांनी या अवतारानंतर नरसिंह सरस्वती नामरूपाने असल्याचे सांगितले. या दिव्य वचनावर जे कोणी अविश्वास दाखवतील त्यांना आणि श्रीपाद प्रभूंच्या अवताराची जे अवहेलना करतील त्यांना पिशाची योनी प्राप्ती होईल. ते बलहीन आणि अत्यंत हीन दीन अवस्थेत प्राप्त होऊन नरकयातना भोगतील. अशा पापी व्यक्तींना गाणगापूर येथे श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या अवतारात विमुक्ती मिळेल असे श्रीपादांनी आधीच सांगून ठेवलं होतं. तू लिहित असलेला श्रीपाद श्रीवल्लभ यांचा चरित्रामृत ग्रंथ अक्षरशः अक्षर सत्य ग्रंथ आहे. हा ग्रंथ सर्व भाषांमध्ये अनुवादिला जाईल. या महान ग्रंथाचे कोणत्याही भाषेत पारायण केले असता याचे विशिष्ट फल प्रत्येकाला मिळेल. याचे भाषांतर करण्याची योग्यता असणाऱ्यांची निवड ते स्वतःच या ग्रंथाचा अनुवाद करणारे आणि अनुवाद करण्यास सहाय्य करणारे संबंधित यांच्यावरही श्रीपाद वल्लभांची विशेष कृपा होईल. हा ग्रंथ पुण्य मंदिरात ठेवून त्याची पूजा केल्यास त्याचा कृपालाभ होईल. या ग्रंथ पारायणाने कलियुगात सर्व शुभ गोष्टी घडतील असे महाप्रभू म्हणाले. तुझे हे ग्रंथ लेखनाचे काम श्रीचरण तुझ्याकडून पूर्ण करून घेतील. यावर मी म्हणालो, महाराज तुम्ही सांगितलेले सर्व योग्यच आहे, पण मी पंडित मुळीच नाही. शिवाय वेदांताचे ज्ञानाविषयी मी अनभिज्ञ आहे. या अल्पज्ञाकडून आपण केवढे महत्कार्य करून घेत आहात याचे मला आश्चर्य वाटते आणि आनंदही होतो. यावर भास्कर पंडित म्हणाले, खरे तर असे दत्तविधानच आहे की निश्चित पदार्थाने रोग भागतात. परंतु आश्चर्य असे की अद्भुत अशी महत्कार्ये काही न येणाऱ्या सामान्य व्यक्तीकडून करून घेण्याचा श्रीपाद प्रभूंचा नित्यविनोदी स्वभाव आहे. काही न येणाऱ्या व्यक्तींकडून अशी अद्भुत कामे करून घेणं हा श्रीपादांचा विनोदी स्वभाव आहे. हे त्यांच्या दिव्य शक्तीचेच निदर्शन आहे. इतका मोठा ग्रंथ हा लिहून घेतला शंकर भट्टांकडून, तर ते असं म्हणतात की मी अल्पज्ञ आहे आणि इतकं मोठं कार्य माझ्यावर कसं काय सोपवलं. तर त्यावेळेला असे ते सांगतात की अद्भुत अशी महत्कार्ये काही न येणाऱ्या सामान्य व्यक्तीकडून करवून घेण्याचा श्रीपाद प्रभूंचा अत्यंत विनोदी स्वभाव आहे. आपण अध्याय 45 वाचूया. श्री हनुमंताला भूमीवर अवतार घेण्याची अनुज्ञा. काशी क्षेत्रातील श्रीपाद प्रभूंच्या लीला. श्री भास्कर पंडितांच्या घरी आमचे मध्यान्ह भोजन झाले. त्यानंतर त्यांनी सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, श्रोते हो, श्रीपाद प्रभूंच्या लीला अतर्क्य आहेत. त्यांनी काशी नगरात अनेक महापुरुषांना आशीर्वाद दिले. त्यांना हव्या असलेल्या योगसिद्धी प्राप्त करून दिल्या. ते ऋषींच्या समुदायास उद्देशून म्हणाले, मी नृसिंह सरस्वती नावाने अजून एक अवतार धारण करणार आहे. मी पीठिकापुरात अदृश्य होऊन काशी क्षेत्री येण्याचे प्रबल कारण हे महापुण्य क्षेत्र आहे. सिद्ध संकल्पांची येथे पूर्तता होते. मी दररोज गंगेत स्नान करण्यासाठी योग मार्गाने येत असतो. मी नृसिंह सरस्वती अवतारात येथे संन्यास दीक्षा स्वीकारणार आहे. येत्या शतकात क्रिया योगाचे ज्ञान इच्छिणाऱ्या गृहस्थाश्रमी लोकांना
बोध करण्याच्या निमित्ताने श्यामाचरण नावाच्या एका साधकाला येथे काशीत जन्म घेण्याचा आदेश देत आहे. बघा, लाहिरी महाशयांचं नाव आलंय आपल्या श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथामध्ये. ज्यावेळेला श्रीपादांचे श्रीपाद अवतार त्यांना संपवून पुढचा नृसिंह सरस्वती अवतार घ्यायचा असतो, त्यावेळेलाच त्यांनी पुढे सांगितलं की येत्या शतकात, पुढचे जे शतक येत आहे त्या शतकामध्ये क्रियायोगाचं ज्ञान ज्या लोकांना घ्यायचे, गृहस्थाश्रमी लोकांना, क्रियायोगाचा बोध करण्याच्या निमित्ताने श्यामाचरण नावाच्या एका साधकाला काशीत जन्म घेण्याचा आदेश श्रीपादांनी दिलेला आहे. येणाऱ्या युगात ब्रह्मज्ञानी हनुमंताला श्यामाचरणांजवळ क्रियायोग शिकण्यास सांगितले आहे आणि हे त्रिवार सत्य आहे. प्रभूंनी रचना आधीच करून ठेवलेली आहे. या जन्मात काय करायचं, पुढच्या जन्मात काय करायचं, कोणी कुठं अवतार घ्यायचा, कोणी कुठं जन्म घ्यायचा, कोणी काय शिकवायचं, आपणच कोणत्या रूपात परत यायचं आणि या पुढच्या युगाला, या युगातील लोकांची काय आवश्यकता आहे आणि त्यांना कुठलं ज्ञान कोणत्या मार्गाने दिलं पाहिजे, यासाठीच ही प्रभूची रचना आहे. आणि प्रभूंनी ही सगळी पुढची योजना केलेली आहे की क्रियायोगाचं ते शिक्षण देण्यासाठी, क्रियायोगाचा प्रसार करण्यासाठी श्यामाचरण नावाच्या साधकाला काशीमध्ये जन्म घेण्यास सांगितलेला आहे आणि ब्रह्मज्ञानी हनुमंताला श्यामाचरणांजवळ क्रियायोग शिकण्यास सांगितले आहे. हनुमंताला सीता, राम, लक्ष्मण आणि भरताचे दर्शन कसं झालं ते वाचूया. तेवढ्यात श्रीपाद प्रभू ऋषी संघाबरोबर योग मार्गाचे अनुसरण करीत बदरिका वनात येऊन पोहोचले. तिथे त्यांनी नरनारायण गुहेत अनेक शिष्यांना क्रियायोग दीक्षा दिली. बघा, स्वतःच त्यांनी अनेक शिष्यांना क्रियायोग शिक्षा दिली. तेथून 12 कोस दूर असलेल्या उर्वशी कुंडाजवळ ते आले. ऋषी गंगेत सुद्धा त्यांनी स्नान केले. 5000 वर्षापासून तपस्या करीत असलेल्या सर्वेश्वरानंद नावाच्या महायोग्यास श्रीपाद प्रभूंनी आशीर्वाद दिला. तेथून ते नेपाळ देशात गेले. तिथे एका पर्वतावर रामनामाच्या ध्यानात मग्न असलेल्या हनुमंतास श्रीराम, सीता, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या सर्वांचे दर्शन एकत्रितपणे श्रीपादांनी हनुमंताला घडवलेलं आहे. ते हनुमंताला म्हणाले, हे हनुमंता, तू रामनामाचा किती कोटी जप केलास यात अंदाज लागत नाही. इतका हनुमंतानी अनेक कोटी रामनामाचा जप केलाय, की किती कोटी केलाय त्याचा अंदाजच नाही. इतक्या थोड्या काळात तू रामनामाचा एवढा महान जप केलास की चित्रगुप्ताला सुद्धा त्याचा हिशोब ठेवणे अशक्य झालं. त्यामुळे तू चिरंजीव पदास प्राप्त झालास. तू कालातीत आहेस. तुझे आयुष्य किती लक्ष वर्ष आहे ते चित्रगुप्ताला सुद्धा लिहिणे अशक्य आहे. तू कलियुगात अवतरित हो, जितेंद्रिय होऊन सर्वांना वंदनीय होशील. म्हणजे हनुमंत हे चिरंजीव असल्यामुळे आता कलियुगात सुद्धा त्यांचा महिमा अपरंपार आहे आणि ते सर्वांना, जो जो त्यांचा भक्त आहे त्या भक्ताच्या हाकेस लगेच हनुमंत धावून येतात, कारण ते चिरंजीव आहेत. रामबीज महिमा. यावर हनुमंत म्हणाला, प्रभू, रामबीज हे अग्निबीजच आहे. त्याच्यामुळेच मला अग्निसिद्धी प्राप्त झाली. मी देहबुद्धीने तुमचा अंश आहे. आत्मबुद्धीने मी तुमचेच स्वरूप झालो आहे. मी कोणत्या रूपात अवतार घ्यावा ते मला सांगा. श्रीपाद प्रभू मंद हास्य करून म्हणाले, तू शिवांश रूपाचा रामभक्त हो. शिवांश रूपाचा रामभक्त हो. अरबी भाषेत अल म्हणजे शक्ती आणि आहा म्हणजे ती शक्ती धारण करणारा, म्हणून अल्लाह, अल्लाह म्हणजे शिवशक्ती स्वरूप असा याचा अर्थ आहे. इतकी वर्षे सीतापती म्हणून माझी सेवा केलीस.
आता यवन जातीच्या लोकांनी अंगीकार करण्यायोग्य असा शिवशक्ती स्वरूप अल्लाह नावाने माझी आराधना कर. यावर हनुमंत म्हणाला, प्रभो, मला भारद्वाज महर्षी त्रेतायुगात सावित्र कठग पीठापुरात करणार असल्याचे ज्ञात होते. त्यावेळी दिलेल्या वरामुळे तुम्ही भारद्वाज गोत्रात जन्म घेणार असल्याचे मला समजले. त्यामुळे मी तुम्हाला सोडून कोणत्याही परिस्थितीत राहू शकत नाही. तुमचे आणि माझे गोत्र एकच आहे, त्यामुळे मी तुमचा मुलगाच होय ना. यावर श्रीपाद प्रभू म्हणे, बालका हनुमंता, तू धारण केलेला देह हा भारद्वाज गोत्राचा आहे. यावर हनुमंत म्हणाला, अल्ला मालिक याचा अर्थ अल्लाच सर्वांचा मालक आहे असाच ना. श्रीपादांनी मोठ्या प्रेमभराने हनुमंतास आलिंगन दिले व म्हणाले, हनुमंता, तू देहबुद्धी सोडून दे. तू माझाच अंश आहे. प्रभो, याचा मी अंगीकार करतो की मी तुमचाच अंश आहे. हनुमंत म्हणाला, मी या भूमीवर तुमचे कार्य करून नंतर मूळ तत्वात विलीन होऊन जाईन, तेव्हा अंश अवतारही पूर्णपणे नष्ट होईल. बघा, हे अंश अवतार सुद्धा हनुमंताला नष्ट करायचा आहे. अंश अवतारात मूळ तत्व निरंतर माझ्या सोबतच राहील. आपल्याला मॅडमनी ज्या वेळेला चारी मुक्ती शिकवल्या होत्या, चारी मुक्तींची अवस्था सांगितली होती, त्या चार मुक्तीच्या नंतर, चारही मुक्तींच्या नंतर ज्या वेळेला जो काही आपला अंश राहील, तो अंश अवतार सुद्धा संपवण्याची आपली फ्री विल पाहिजे, असं मॅडमनी आपल्याला सांगितलं होतं की त्या चारही मुक्तींच्याही पलीकडे सुद्धा आपला जो काही बारीकसा कण राहील, अनंतातील शून्यातील जो बारीकसा कण आहे, तो कण सुद्धा पूर्णपणे नष्ट होईल, अशी इथं हनुमंताची इच्छा होती. तशीच ज्यांची कोणची फ्री विल आहे त्यांनी अशी इच्छा ठेवण्यास हरकत नाही. अंश अवतारात मूळ तत्व निरंतर माझ्या सोबतच राहतील. ती तत्वे जेव्हा फोपावतील तेव्हा तुमच्या शक्ती संपदा आणि मूळ तत्वांनी मला धरून ठेवा. यावर श्रीपाद म्हणाले, अरे हनुमंता, तू फारच बुद्धिमान आहेस. ज्या माझ्या शक्ती आहेत त्या तुझ्याच आहेत. मी नृसिंहसती सरस्वती अवतारात त्रिशैल्याजवळील कर्दळी वनात गुप्तपणे 300 वर्षे योग समाधीमध्ये राहील. कर्दळी वनामध्ये नृसिंह अवतारात म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार संपल्यानंतर नृसिंह सरस्वती अवतारात ज्या वेळेला श्रीपादांचा होणार आहे, त्यानंतर श्रीशैल्याजवळील कर्दळी वनात गुप्तपणे 300 वर्षे श्रीपाद राहणार होते. त्यानंतर प्रज्ञापूर म्हणजे सध्याचे अक्कलकोट गाव, सध्याचे अक्कलकोट येथे स्वामी समर्थ या नावाने प्रसिद्ध होईल. असेच हे दत्तांचे प्रथम अवतार जो आहे तो पिठापूर श्रीपाद श्रीवल्लभ, द्वितीय अवतार गाणगापूरचे नृसिंह सरस्वती आणि तृतीय अवतार स्वामी समर्थ असे हे ओळीनं झालेले आहेत. तसेच स्वामी समर्थांचा अवतार या नावाने प्रसिद्ध होईल आणि हा अवतार समाप्त करते वेळी म्हणजे स्वामी समर्थांचा अवतार समाप्त करून साई रूपाने तुझ्यात अवतरित होईल. म्हणजे साई बाबांचं जे रूप आहे, शिर्डीच्या साईबाबांचं जे रूप आहे, ते साई रूपामध्ये प्रत्यक्ष हनुमंताचं रूप आहे. ही एक फार छान नवीन माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि हे या ग्रंथामध्ये नमूद आहे की हा अवतार समाप्त करते वेळी साई रूपाने तुझ्यात अवतरित होईल. मी हे स्पष्टपणे सांगतो की माझा अवतार तुझ्या स्वरूपात प्रकट होईल, त्यावेळी तू एका समर्थ सद्गुरूच्या अवतारात प्रसिद्ध पावशील. त्यानंतर हनुमंत म्हणाला, प्रभू, मी तुमचा सेवक अल्लाह मालिक है असे म्हणत संचार करीन. म्हणजे साईबाबांचा अवतार. जीवत बुद्धीमुळे मी आपला अंश असून सुद्धा आपल्याप्रमाणे प्रवर्तन करू शकणार नाही. आपले श्रीचरण म्हणजे प्रत्यक्ष दत्त प्रभूच
आपणात आणि माझ्यात अंतर असणे कसे शक्य आहे? मी तुमच्या स्वरूपात आणि तुम्ही माझ्या स्वरूपात बदलल्यास आपणातील अद्वैत्व सिद्ध होईल. यासाठी आपण मला दत्तप्रभूंच्या सायुज्यतेचा प्रसाद द्या. इथं आलं ना परत, सायुज्यता म्हणजे त्या चैतन्यामध्येच द्वैत्वामध्ये अद्वैत होणे म्हणजे सायुज्यता मुक्ती. त्या चेतनेमध्ये विलीन होणं म्हणजेच ही चौथी शेवटची मुक्ती. आणि या शेवटच्या मुक्तीनंतर सुद्धा इथं पूर्वीच हनुमंतांनी सांगितलेलं आहे की अंश अवतारातही पूर्णपणे नष्ट होईल. त्यांना तो सुद्धा पूर्ण मुक्तीनंतरचा अवतार सुद्धा नष्ट करायचा आहे. श्रीपाद प्रभूंनी कालपुरुषास आपणाजवळ येण्याची आज्ञा केली. कालपुरुष श्रीपाद प्रभूंसमोर हात जोडून उभा राहिला. तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले, हे कालपुरुषा. श्रीपाद प्रभूंसमोर हात जोडून म्हणाले, हे कालपुरुषा, हा हनुमंत कालातीत आहे. मी याला माझी सायुज्यता प्रसाद रूपाने दिली आहे. त्याला नाथ असे संबोधन देत आहे, म्हणजे साईनाथ. त्याला नाथ असे संबोधन देत आहे. आत्तापासून तो साईनाथ या नावाने संबोधला जाईल. आज दत्त जयंती साजरी करूया. आपण पण आज दत्त जयंती साजरी करतोय आणि हा अध्याय बरोबर आजच आलेला आहे. आज दत्त जयंती साजरी करूया. हनुमंतातील चैतन्य दत्त स्वरूपात प्रकट झाले. हे पाहून ऋषी समुदाय श्रीपाद प्रभूंचे आश्चर्याने पाहू लागला. तेवढ्यात हनुमंताच्या शरीरातील जीवाणूंचे विघटन झाले. त्यातून अनुसूया माता प्रकट झाली. ती श्रीपाद श्रीवल्लभना पाहून म्हणाली, बाळ कृष्णा, तू किती उत्तम मुलगा आहेस. तुला जन्म दिला तेव्हा सर्वसाधारण मातेला होणाऱ्या प्रसव वेदना मला झाल्या नाहीत, कारण ते ज्योतिरूपानं प्रकट झाले होते. मानव रूपाने प्रकट झाले नव्हते श्रीपाद प्रभू. तुला जन्म दिला तेव्हा सर्वसाधारण मातेला होणाऱ्या प्रसव वेदना मला झाल्या नाहीत. मातेला अशा वेदनेमध्ये सुद्धा एक प्रकारचे सुख असते. त्यात माधुर्याची अनुभूती येत असते. परंतु तुझ्या जन्माच्या वेळी मी या सुखापासून वंचितच राहिले. तू माझ्या पोटी पुन्हा जन्म घेणार नाहीस का? ही तुझी वैष्णवी माया मला समजत नाही. त्यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, हे माते, पुत्राने मातेची धर्मबद्ध इच्छा पूर्ण करायची असते. तुझ्या गर्भातून प्रकट झालेला हा हनुमान आहे. त्याला माझी सायुज्य स्थिती प्राप्त करून दिलेली आहे. एका प्रकारे सांगायचे म्हणजे माझ्या मायेने मी तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेत आहे. थोड्याच वेळात तुला तीव्र प्रसव वेदना होतील. अनुसया मातेने 3 शिरे असलेल्या दत्तमूर्तीस जन्म दिला. थोड्याच वेळात ती मूर्ती अंतर्धान पावून तिच्या मांडीवर एक शिशु प्रकट झाला. त्या नवजात शिशुला अनुसया देवीने स्तनपान करविले. ही घटना घडल्यानंतर थोड्याच वेळात हनुमंताचे स्वरूप दिसले. त्यांच्या समोर श्रीरामचंद्र उभे होते. त्यानंतर हनुमान म्हणाला, म्लेंछ धर्मातील चांगली तत्वे व सनातन धर्माची उत्तम तत्वे या दोघांचा समन्वय करण्याचा मी प्रयत्न करेन. म्लेंछ लोकांचा सुद्धा गुरु असावा ना? यावर श्रीपाद म्हणाले, मेहबूब सुबानी नावाचा एक महाज्ञानी माझ्यात सामावलेला आहे. तो वारिफ अली या नावाने अवतरित होईल. तो तुझा गुरु होऊन योग रहस्याचे ज्ञान देईल. क्रिया योगाचे ज्ञान श्यामाचरण नावाचे गुरु देतील. त्यांच्याकडून तुला हवे असलेले वर प्राप्त होतील. आता इथं साईबाबांनंतर मेहबूब सुबानी या महाज्ञानींचं पण नाव आलेले आहे. तसेच वारिफ अलीप या पण गुरूंचं नाव आलेलं आहे पुढं, की जे तुझा गुरु होऊन योग रहस्याचे ज्ञान देतील. त्यानंतर माणिक प्रभूंचा पुढं उल्लेख आलेला आहे. हनुमंत म्हणाले, प्रभू, तुम्ही पद्मावती व्यंकटेश्वर स्वरूप असल्याचे मी ऐकले होते. तुमची आराधना जाणणाऱ्या वैष्णव स्वामींना सुद्धा तुमचा अनुग्रह प्राप्त झाला.
त्यानंतर श्रीपाद प्रभू म्हणाले, निरंतर माझे स्मरण करून माझा चैतन्य रूपात तुझ्या मनाला सदैव लीन कर. गोपालराव नावाचे महावैष्णव तुझे गुरु होतील, असा मी तुला वर देत आहे. ते श्री व्यंकटेश्वराचे भक्त होऊन व्यंकण्णा या नावाने संबोधित होतील. त्यांच्या महाप्रयाणानंतर त्यांच्या अस्थी काही काळपर्यंत एका मातीच्या भांड्यात घालून भूमीमध्ये सुरक्षित ठेव. माझी सूचना मिळाल्यानंतर तू ते भांडे उघडून पहा. त्या व्यंकटेशाची मूर्ती असेल, त्या मूर्तीची तू पूजा कर. मी प्रसन्न होईल आणि तुला इच्छित वर प्रदान करीन. यावर हनुमंत जानकी मातेस म्हणाला, माते, तू मला अत्यंत प्रेमाने व वात्सल्याने एक माणिक मोत्याचा हार दिला होतास. त्या हारातील माणिक मोत्यात राम शोधण्यासाठी मी दगडाने ते माणिक मोती फोडले, परंतु त्यात श्रीराम दिसले नाही. म्हणून तो हार मी फेकून दिला. या महान अपराधाची मला क्षमा करावी. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, देवाच्या सान्निध्याशिवाय कोणतेही कार्य पूर्णतेस जात नाही. तो माणिकांचा हार मी व्यवस्थित ठेवला आहे. तो हार दत्त स्वरूप आहे, यात शंकाच नाही. माझ्यात असलेल्या आत्मज्योतीने मी त्या हारात प्राण ओतले आहेत. तो माणिकांचा हार गुरुस्वरूपाच्या दिव्य तेजाने तळपत होता. ते गुरुस्वरूप माणिक प्रभूंच्या स्वरूपात प्रसिद्ध व्हावे. माणिक प्रभूंचा पण पुढं उल्लेख झालेला आहे. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे बद्रीनाथ क्षेत्रातील नारायण स्वरूपच आहे. ते पुन्हा मानव देह धारण करणार आहेत, परंतु त्यांचे नाम व रूप कसे असेल ते कोणीच जाणू शकत नाही. आता इथं आपण जे सर्वजण ऐकतो ना शंभाला, त्या शंभल ग्रामाचा सुद्धा पुढं उल्लेख आलेला आहे. श्रीपाद प्रभूंचे मामा व्यंकटावधानी महाराज विद्यार्थ्यांना वेदांचे शिक्षण देत असत. त्या स्थळाच्या जवळ एक नारळाचे झाड होते. त्या वेधशाळेच्या दिव्य परिसरात एक वानर वेदाध्ययनाकडे आकर्षित झाले होते. ते झाडावरील नारळ न तोडता किंवा इतर कोणत्याही वस्तूला हात न लावता मोठ्या श्रद्धाभावाने वेदांच्या पाठाचे श्रवण करीत असे. श्रीपाद प्रभूंनी मोठ्या निरागस भावाने विचारले, मामा, भगवंताच्या अवताराप्रमाणे नारळाच्या झाडाचा अवतार असतो का? कृष्णा, हा कसला तुझा प्रश्न? प्रश्नाला सुद्धा अर्थ असावा. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, तसे नव्हे मामा, झाडांना फळे येतात. त्या फळातील बीजापासून पुन्हा नवीन झाडाची उत्पत्ती होते. याप्रमाणे ही प्रक्रिया बीजापासून झाड व त्याच्यापासून पुन्हा बीज निर्मिती चालूच असते. एवढ्यावर त्यांचे संभाषण थांबले. त्याच वेळी त्यांच्या शेजारी असलेल्या झाडाचा एक मोठा नारळ खाली पडला. तो नारळ श्रीपादांनी आपल्या हातात घेतला. त्या वानराकडे पाहून श्रीपाद प्रभू म्हणाले, तुला रिक्त हस्ताने पाठवणे मला योग्य वाटत नाही. कारण ते वानर नेहमी येऊन वेदाध्ययनाचं आकर्षित झालं होतं. जिथं जे वेधशाळेमध्ये चाललं होतं ना वेदाध्ययन, ते माकड येऊन रोज, ते वानर रोज येऊन ते ऐकत बसत होतं, कोणताही त्रास न देता. तर श्रीपादांनी त्याला तो नारळ दिला. तो नारळ श्रीपादांनी आपल्या हातात घेतला. त्या वानराकडे पाहून श्रीपाद प्रभू म्हणाले, तुला रिक्त हस्ताने पाठवणे मला योग्य वाटत नाही. माझ्या हाताने तुला हा नारळ प्रसाद म्हणून देत आहे. श्रीपादांनी तो नारळ त्या वानराच्या हाती देऊन मोठ्या प्रेम भावाने त्याच्या पाठीवरून हात फिरवला. स्क्रीनशॉट घ्या कुणीतरी. तू माझ्याकडून अजून एक नारळ मागू नकोस. तुला हे मान्य असल्यास मी तुला नारळ देईन. वानराने होकारार्थी मान हलवली. तो नारळ घेऊन ते वानर आनंदाने निघून गेले. श्रीपाद प्रभू द्रोणागिरी नावाच्या संजीवनी पर्वतावर गेले. काही दिवस तेथील ऋषीमुनींच्या समुदायाबरोबर आनंदात राहिले. तिथे असलेल्या महायोग्यांना अनुग्रह देऊन कृतार्थ केले. तिथून ते कल्की प्रभूंचा जन्म ज्या गावी होणार आहे त्या गावी गेले. म्हणजे ते पूर्वीच जाऊन आले, तिथलं सगळं बघून आले. तो प्रदेश महायोग्यांनी सुद्धा न पाहिलेला होता. हिमालयात हजारो वर्षापासून तपश्चर्या करणारे महापुरुष या ग्रामात आहेत. संबल गावातील
स्फटिक पर्वतावरील शुद्ध जल श्री प्रभूंनी प्राशन केले. म्हणजे श्रीपाद प्रभू संबल गावामध्ये कल्की प्रभूंचा जन्म होण्यापूर्वीच अनेक वर्षांपूर्वी जाऊन तिथं आलेले आहेत. आणि संबल गावातील स्फटिक पर्वत आहे तिथं, आणि त्या पर्वतावरील शुद्ध जल प्रभूंनी प्राशन केलं. ते जल पिणाऱ्याचे वय वाढत नाही, असे तेथील या जलाचे महत्व आहे, की तिथलं पाणी पिलं की तिथली त्या व्यक्तीचं वय हे वाढत नाही. आणि त्यामुळे श्रीपादांचे वय 16च वर्षाच्या कुमारासारखं कायमच. श्रीपाद प्रभूंचं जर मूर्ती पाहिली तर ती 16 वर्षीय बालशिशु कुमारासारखी सुंदर सुंदर आहे श्रीपादांची मूर्ती. त्यात वयानुसार कोणताच बदल झाला नाही. श्रीपाद प्रभूंचे गोकर्ण क्षेत्रातून दिव्य लोकात प्रयाण. यानंतर श्रीपाद प्रभू अनेक दिव्य स्थानांना भेट देत साधकांना, भक्तांना, महापुरुषांना अनुग्रह देत गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रात येऊन पोहोचले. या क्षेत्री प्रभू 3 वर्ष राहिले. या पुण्यक्षेत्रात त्यांनी अनेक अगम्य लीलांचे प्रदर्शन केले, परंतु त्यांचे वर्णन करणे केवळ अशक्यच आहे. गोकर्ण क्षेत्राहून निघून श्रीपाद प्रभू श्रीशैल्य क्षेत्रात येऊन पोहोचले. श्री बापनाचार्युंनी येथे एक महायज्ञ केला होता. या यज्ञाचे फलस्वरूप श्री मल्लिकार्जुनाच्या लिंगामध्ये सूर्यमंडलातून शक्तिपात झाला होता. बघा, बापनाचार्युलू इतके महान योगी तपस्वी होते की त्यांनी असा काही महायज्ञ केला होता की श्री मल्लिकार्जुनाच्या शिवलिंगामध्ये सूर्यमंडलातून शक्तिपात केला होता. त्या योगाने श्रीपाद प्रभूंचा अवतार झाला होता. आता श्रीपाद एक प्रभू मिनिट मॅडम, एक मिनिट. आता हा इथे बघा शक्तिपथाचा उल्लेख आहे आणि मगाशी जे सगळे सांगितले ते लोक सांगितलेत. लोक म्हणजे आपण जे आया म्हणतो ते. आणि हम्म, इथे शंभाला, शंभाला म्हणजेच ऍक्च्युअली सातवा. ऍक्च्युअली आता आपण जे म्हणतो शंभाला ते कॉन्शियसनेस लेवल आहे, हा चेतनेची लेवल आहे. चैतन्याची आणि जसं जसं आपण आता हायर चेतनेत जाऊ, म्हणजे हायर आयामात जाऊ, त्यावेळेला आपला पृथ्वीवरचा एक दिवस म्हणजे तिथे कितीतरी म्हणजे काळ हा वेगळा असतो ना. हम्म, त्यामुळं आता तिथे म्हटलेलं आहे की तुमचं वयच वाढत नाही. आणि हम्म, श्रीपाद, त्यामुळं इव्हन श्रीपाद काय महावतार बाबाजी सुद्धा, हम्म, त्यामुळेच ते त्या यौन स्वरूपातच आहे. कारण काल हा सापेक्ष आहे, ज्या ह्याच्यावरून आपण बघतो त्या प्रमाणात तो वेगळा वेगळा आहे. त्याच्यामुळं हे शंभाला सुद्धा जे म्हटलेले ते कॉन्शियसनेस लेवल आहे, हायर आयाम आहे. आणि त्या अनुषंगाने इथे वर्णन आलेलं आहे. घ्या पुढे मॅडम. श्रीपाद प्रभू योग मार्गाने महाअग्नी गोलकासारखे लाल तप्त होऊन सूर्यमंडलात गेले. त्यांनी काय केलं? योग मार्गानं महाअग्नी निर्माण केला. स्वतःच अग्नी स्वरूप त्यांनी निर्माण केलं. स्वतःचं शरीर कसं केलं? प्रकाशमय स्वरूप जे आहे ते अतिशय पवित्र आहे, की जे चैतन्यमय आहे. आणि शेवटी त्यांनी अवतार समाप्ती करताना काय केलं श्रीपाद प्रभूंनी? योग मार्गाने महायज्ञी गोलकासारखे संपूर्ण गोल, जो आपण आज कोकून शेप बनवला होता किंवा गोलाकार शेप बनवला होता, या गोलकासारखे लाल तप्त होऊन सूर्यमंडलात गेले. तिथून ते ध्रुव नक्षत्रातून, सप्तऋषी मंडलातून, आर्द्रा नक्षत्रातून फिरून 4 महिन्यानंतर श्रीशैल्यास परत आले. आता बघा इथे इथं नक्षत्रांचं, एक मिनिट किती. हा मॅडम. तुम्ही बोला ते. हा, इथं मला हे सांगायचंय की श्रीपाद प्रभूंनी नक्षत्रातून प्रवास करताना, की सूर्यमंडलात जाताना, नक्षत्रात प्रवास करताना, वेगवेगळ्या आयामांमध्ये वरती प्रवेश करताना प्रकाशाचा वापर केला, अग्नीचा वापर करून परिवर्तन केलं आणि मग ते सगळं फिरून परत आले. बरोबर. तर आता ह्याच्यामध्ये सूर्य हा आपण म्हणतो 7व्या आयामातला आहे. आणि आता नक्षत्रांचा उल्लेख आहे. तर हे नक्षत्रावरून येणं आणि नक्षत्रावरून जाणं हे सुद्धा आपल्या बाबतीत खरंच आहे. मी जसं म्हणते की हम्म. आपल्या पत्रिकेवरून आपल्याला कळणार आहे आपण कुठल्या नक्षत्रावरून आलोय आणि आता आपलं डेस्टिनेशन कुठल्या नक्षत्रावर जाणार आहोत हे सुद्धा आपल्याला कळतं. तर श्रीपादांनी सुद्धा हे भ्रमण केलं, तसंच आपल्याला भ्रमण करावं लागतं, लक्षात घ्या.
म्हणजे पुन्हा आपण आपण ऍक्च्युली हायर आयामातनं आलेलो आहे. आत्ता पृथ्वीवर जे कोणी आहेत ना, ते ऑलरेडी हायर आयामातनं आलेले आहेत. आणि त्यातून ध्यानाला जे जोडलेत, जे दुसऱ्यांसाठीच कार्य करतायत, लाईट बिंगचं कार्य करतायत, स्टारसीड्स आहेत, हे तर अतिउच्च आयामातनं आलेलेच आहेत. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आपल्याला या चरितामृतात मिळत आहेत. म्हणजे किती मिळतात. अद्भुत हे लिखाण आहे. तसंच हे दत्तावधूतांचे जर घेतले ना आता आपण वाचायला, तर हो याच्यापेक्षा स्फोटक आहेत हो हो. दत्तावधूतांचे. मी तर वाचले ते थोडं. मॅडम घेणार आहेत. ते मॅडम छान. घेणार आहेत. म्हणजे त्याच्यातनं तर हादरेच बसणार आहेत हादरे आपण. हादरे बसण्यासारखी माहिती आहे सगळी. छान, घ्या मॅडम पुढे. मॅडम सिद्ध योगाचा उल्लेख आलाय बघा, थोडाच आहे पण बरोबर त्यांनी शेवटी उल्लेख केलाय. आधी क्रिया योग येऊन गेलाय, सगळे अवतार झालेत, आणि यानंतर श्रीपाद प्रभू योग मार्गाने महाअग्नी गोलकासारखे लाल तप्त होऊन सूर्यमंडलात गेले. तिथून ते ध्रुव नक्षत्रातून, सप्त ऋषी मंडलातून, आर्द्रा नक्षत्रातून फिरून 4 महिन्यांनंतर श्रीशैल्यात परत आले. त्यांच्याबरोबर त्या नक्षत्रावर वास्तव्य करणारे महर्षी अत्यंत नूतन असा योग शिकवण्यासाठी आले. बघा, हे कुठून आलेत? महर्षी वेगवेगळ्या नक्षत्रातून आलेत नवीन योग शिकवण्यासाठी. श्रीपादांबरोबर ते त्या नक्षत्रावर वास्तव्य करणारे महर्षी अत्यंत नूतन असा योग शिकवण्यासाठी आले. श्रीशैल्यामधील सिद्ध पुरुषांची, ऋषींची श्रीनी एक सभा बोलावून सर्व ऋषींना, दुसऱ्या ग्रहावरून आलेल्या महर्षींना त्या नूतन महायोगाचा, सिद्ध योगाचा बोध केला. शेवटी श्रीपादांनी अवतार समाप्ती करताना कोणतं महान कार्य केलंय? वेगवेगळ्या नक्षत्रावरून त्यांनी महर्षी बोलवले. त्यानंतर श्रीशैल्यामधील अनेक सिद्ध पुरुष, अनेक ऋषी, सर्व ऋषींना एकत्र बोलावून त्या नूतन महायोगाचा, सिद्ध योगाचाच बोध सर्वांना केलेला आहे. म्हणजे आणि बघा, हाच क्रियायोग हे आधीच्या काळातलं आहे आणि हे सप्तऋषींनी आता त्यांना घेऊन जे केलंय ते सिद्ध योग आहे. आता सप्तऋषी, सप्त तारे, आपल्याला हे सगळं रिलेशन माहिती आहे. 7 तारे जे आपण जे म्हणतो ते, आणि हे सप्तऋषी. आणि सप्तऋषींचं आता प्रकाशाच्या वाटेवर खूप येणार आहे. त्यामुळे तुम्हाला कळेल की काय सप्तऋषींचं कार्य आत्ताच्या या ह्याच्यामध्ये पूर्ण जे काही आध्यात्मिक युगात ढवळाढवळ किंवा आध्यात्मिक युगात जे काही होतं ते या सप्तऋषींच्या इच्छेनुसार होत आहे. म्हणजे हे सप्त तारेच झालेत आणि आपणही कुठल्या कुठल्या ताऱ्यांवरनं आलेलो आहोत. तर ते प्रत्येकाने जाणून घ्यायचंय. मी तुम्हाला मध्ये बोलले, त्या एका हो पुस्तकात सुद्धा दिलेलं आहे. तर प्रकाशाच्या वाटेवर हे आता ऋषींना जे केलेले कनेक्ट इथे श्रीपादांनी, त्याचे डिटेल आपल्याला पुढच्या पुस्तकात मिळते. 16 तारखेपासून सुरू करायचे आपल्याला. हो मॅडम. हा, घ्या मॅडम पुढे. या नूतन महायोगाचा, सिद्ध योगाचा बोध केला. त्या बोधाने सर्व ऋषी मुनिगण अत्यंत आनंदित झाले. या ज्ञानामृत प्राशनानंतर आर्द्रा नक्षत्रातील ऋषी स्वस्थानी परतले. श्रीपाद प्रभू श्रीशैल्याहून काही दिवसांनी कुरगुडीस या तर पवित्र क्षेत्री आता येऊन अजून एक आठवलं पोहोचले. मॅडम, आता मी हा पिरामिड मध्येच बसली आहे. हा आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीये, ज्या वेळेला पिरामिडचं भूमिपूजन होतं आणि ते भूमिपूजन का आपला कार्यक्रम होता पहिला ध्यानाचा, त्यावेळेला हम्म. मला संदेश आला होता रात्री 3 वाजताच्या ध्यानातून अरे की आम्ही सप्तऋषी उद्या येणारे हा. महामानव येत आहेत. उद्या येणारे महामानव येतात. महामानव मला शब्द नव्हता माहितीये. हम्म. आणि त्या महामानवांतर्फे आम्ही सप्त ऋषींची ऊर्जा घेऊन येत आहोत, असा तो संदेश मला रात्रीच्या ध्यानात आलेला. हो पिरॅमिडचं डिझाईन होतं. माझ्या माईकच्या ह्याच्यावर त्या बॉक्सवर अजून ते डिझाईन आहे. आणि तसाच पिरॅमिड आपण केलेला आहे, थोडाफार बदल आहे फक्त. तर हे आत्ता मला कनेक्ट होतंय की ऍक्च्युली सप्तऋषींना मी आधीपासून कनेक्टेड आहेच आहे. प्रकाशाच्या वाटेवर आता पुस्तक वाचू त्याला कळेल तुम्हाला माझं कनेक्शन किंवा काय डिटेल्स. तर त्यावेळेला जो काही संदेश आला, आत्ता हे जे मॅडम वाचतायत, तर श्रीपादांनी इथे चक्क लिहून ठेवलेलंच आहे ना सप्तऋषींचं. आणि त्यांना हो घेऊन त्यांनी ते महासिद्ध योग, सिद्ध योग सुरू केलेलं. झाले. आणि मी तर हो महासिद्ध योगाची आहेच आहे.
हो. म्हणजे बघा कसं लूप मधनं आपल्याला बॅकवर्ड जातोय आपण, आणि मग हे सगळे ट्रेस लागतायत. बरोबर आणि आहे. हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. तर या गोष्टी. मॅडम, मला अजून एक सांगायचंय. मी हा. ज्या वेळेला पहिल्यांदा पिरॅमिडला आले होते फर्स्ट टाइम, त्यावेळेला मला हे पुस्तक आणि पिरॅमिड आणि तुमचं कनेक्शन जाणवत होतं. हो ना. अगदी फर्स्ट टाइम. नाही, आणि मी ऍक्च्युली कसं होतंय, सर्व एकच आहे, हे बघा सर्व हो. एकच आहे. आणि आता हे जे काही आहे ते मी जसं जसं घ्यायला सुरुवात केली, तस तस पहिल्यांदा शारदा मॅडमनी मला सांगितलं की हम्म. अगं माझी मैत्रीण आहे ना ती, मला म्हटली तू जे काय म्हणतीये ना ते सगळं मी दत्ताच्या ह्याच्यात ऐकतच आहे चरित्रात. मग तिला म्हटलं मला जोड ना काही, मला तरी होऊ दे. पण मी काय त्या रमले नाही त्या ह्याच्यात, कारण ते थोडस भक्त योगाचा ग्रुप आहे. पण आता मला या पुस्तकाने खूप सगळं कळलं की काय आहे ते. आणि सगळ्यांनाच हा समजलं सुद्धा ते. संदेशच आलेला आहे ना आपल्याला. संदेश आहे. पुस्तक सुद्धा मला गिफ्ट आलं. बघा हो. पुस्तक सुद्धा मला गिफ्ट आलं. नाही तर मी कशाला हो. मॅडमने परमिशन दिली हो. असते. मी म्हटलं असतं नाही नाही. मी एक विचार केला, नाही नाही हे पुढे येते सारखं, मला ते हम्म. फोन करून विचारतायत. आता ते पण येणार होते पिरॅमिडला भेट द्यायला, हा. 1-2 दिवसात येतं म्हटलं. तर हे कसं आपल्याला पुढे आणलं जातं. आपण ध्यान केलं ना की हे सगळं होतं, मला एवढंच सांगायचं. बरोबर, अगदी ध्यानाला बरोबर. जोडलं की या आपोआप जादूमय घटना आयुष्यात घडायला लागतात. योग्य व्यक्ती येते, योग्य संदेश येतो, पण आपण जाणून घेतलं पाहिजे, आपण सरेंडर झालो पाहिजे. नाही तर मला पटतच नाही असं म्हणून आपण हट्ट, काही वेळेला सरेंडर होऊन पुढे आलेली गोष्ट विचार करायची असते, आपल्या ध्यानातनं परत सोडवायची असते. मॅडम कडनं का नाही येऊ, ठीक आहे त्यांनी मला आणून दिलं, माझ्याकडनं एवढं वाचन झालं नाही, मी ते 2-3 वाचून ठेवून दिलं. कारण मग यात कथा किती आहे, तुम्हाला तुम्ही घ्या हो. हे आणि वाचा, मग कळेल तुम्हाला. खूप दिवस लागणार आहेत त्याला वाचायला. आणि मॅडम, दोन प्रती. पारायण बिरायण मी नाही फॉर पारायणाला. आता हम्म. हेच जर पारायण केलं असतं ना काही कळलं नसतं काही आपल्याला. नसतं समजलं. मॅडम वाचत राहिले असते आणि आपण थोड्या डुलक्या काढत राहिलो असतो, किंवा नुसतं अगदी भक्तिभावाने ऐकत बसलो असतो. पण आज जी उकड झाली ती नसती झाली. मॅडमने पण खूप छान सांगितलं समजून आणि हळूहळू घेतलं म्हणून. तर पारायणापेक्षा हे असं झालं पाहिजे, शक्तींना तत्वांना आपण जोडलं गेलं पाहिजे. तर याच्यामध्ये मॅडम कडनं आलं ना मॅडम मी घेते म्हणून. हम्म. आणि ऍक्च्युली मॅडमना हे जाणवलं, मॅडम ज्या वेळेला आल्या होत्या शिवसर्वोदय शिकायला, त्यावेळेला त्यांनी ते बघितलं, त्यांनी माझा शोध घेतला मला असं वाटतं, आणि दीक्षाही घेऊन मोकळ्या झाल्या शोधून. नाही, मी 2 वर्षापूर्वी ज्यावेळेला पिरॅमिडला आले होते त्यावेळेला मला हा. हे कनेक्शन जाणवलं नाही, होतं. मग दीक्षा कधी घेतली तुम्ही? दीक्षा फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी 23 ला. 23ला, बर. तर त्यांनी मला आता मागं सांगितलं, 1 महिन्यापूर्वी सांगितलं मी हो. घेतलीये. मग मी ओपनली डिस्कस करायला लागले मॅडम बरोबर. नाही तर आपले मी ज्यावेळेला वेगळे ग्रुप झाले हा वैयक्तिक ध्यानाचे, त्यावेळेला विषय झाला. हा हा. ठीक आहे चला. आपल्याला झाले काही कुठल्या 5 वाजत आलेत. पंथाचा, कुठल्या गुरूंचा प्रचार काही करायचा नाहीये. एक आपण सगळेच आहोत, तर दत्त पण सगळेच आहेत, हो. आपणच दत्त आहोत हे महत्वाचं आहे. दत्त हे तत्व आहे, तत्व. मॅडम, 5 वाजता मीटिंग सुरू करणार आहे ना तुम्ही? हो. हा, मग हे माझं शेवटचाच एक पॅरेग्राफ राहिला. नाही, घ्या की, वेळ लागला तर लागू दे, 5 मिनिटं एखादा वेळ इकडे तिकडे होऊ देत ना, तसं काही हा, नाही. नाही तेच बरोबर, मला वाटतं वेळेतच झालंय. 4/58ला पौर्णिमा सुरू होती, हो. त्यामुळे 5-5 पर्यंत घ्या तुम्ही. चालेल. हं. होतच आलंय, शेवटचंच आहे. श्री का- शंकर भट्टांचे. कारण काय इथे आलेल्यांना जायचंय ना परत, मग तुम्हाला माहिती जास्त संध्याकाळ करून चालत नाही ना. हो. हो. म्हणून बाकी काही नाही. हा, ठीक आहे. शंकर भट्टांचे योगानुभव निरूपण, श्रीपाद प्रभूंचे दिव्य दर्शन. मी 3 वर्षे सतत दररोज मध्यरात्रीच्या वेळी श्रीपाद प्रभूंचे दिव्य तेजोमय दर्शन घेत असे. मी योगाच्या अनुभूती या पुस्तकाच्या रूपात लिहिल्या. ते पुस्तक हिमालयातील एक योगी घेऊन गेले. ही श्रीपाद प्रभूंची इच्छा असणार असे मी मानतो. म्हणजे शंकर भट्टांनी जे दुसरे एक पुस्तक लिहिलं होतं, योगांच्या अनुभूती, एका पुस्तकात लिहिलं होता, ते पुस्तक एक हिमालयातील योगी घेऊन गेले, असा या पुस्तकामध्येच उल्लेख आहे. आणि इथं असं बरेच जण म्हणतात की हेच महाअवतार बाबाजी असावे. ते हिमालयातील योगी पुस्तक घेऊन गेले, ते महाअवतार बाबाजी असावेत, असा बऱ्याच जणांचा अंदाज आहे.
आता इथं शेवटचं पॅरेग्राफ आहे. मी लिहिलेला श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथ थोडे दिवस श्रीपाद प्रभूंच्या मामांच्या घरी होता. त्यानंतर त्या संस्कृत ग्रंथाचा तेलुगू भाषेत अनुवाद करण्यात आला. तेलुगू भाषेत भाषांतर झाल्यावर मूळ संस्कृत ग्रंथ अदृश्य झाला. गंधर्वांनी तो श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी नेऊन जमिनीत खोलवर पुरून ठेवला. हा जो संस्कृत ग्रंथ आहे तो पिठापूर इथं जे मोठं झाड आहे औदुंबराचं, त्या झाडाच्या खाली हा मूळ ग्रंथ आहे असं म्हटलं जातं. याचे सिद्ध योग द्वारा पठण होत आहे. बघा, त्या संस्कृत ग्रंथाचं सुद्धा सिद्ध योग द्वारा पठण होत आहे. मी रचलेले चरित्रामृत श्रीपाद प्रभूंच्या दिव्य पादुकांजवळ ठेवून मी त्यांना वाचून दाखवले. ऐकण्यास आलेले 5 भक्त ते श्रवण करून धन्य झाले. मी पंडित नाही, त्यामुळे कोणता अध्याय वाचला असता काय फळ मिळेल ते सांगू शकत नाही. श्री बापनाचार्यूंच्या 33व्या पिढीतील कालखंडात या ग्रंथाची तेलुगू भाषेतील प्रत उदयास येईल. त्या भाग्यवंत व्यक्तींना हा ग्रंथ उदयास आणला त्यांनी श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थळी जाऊन तेथील महासंस्थानाच्या पवित्र परिसरात पारायण करून हा ग्रंथ श्रीपाद प्रभूंच्या चरणी अर्पण करावा. या ग्रंथाचे पारायण चालू असताना पारायण करणाऱ्या भाग्यवान भक्तास गाणगापूर क्षेत्रातून पाठवलेला प्रसाद मिळेल. तो प्रसाद आणून देणारी व्यक्ती बापनाचार्यूंच्या 33व्या पिढीतील असेल. हे तेजोमय स्वरूपात दर्शन देणाऱ्या श्रीपाद प्रभूंचे दिव्य वचन आहे. आणि मी एवढी आश्चर्यचकित झाले होते की प्रत्यक्ष गाणगापूरहून त्या भटजींनी आमच्या घरी आपला 4था-5वा दिवस होता पारायणाचा, आणि त्याच दिवशी हा प्रसाद आमच्या सातारच्या घरी पाठवला होता. म्हणजे इथं जे लिहिलंय ते सगळं घडून आलेलं आहे. आपल्या ग्रुपसाठी ही एनर्जी खूप महत्वाची होती. आपल्या ज्या भावना आहेत, आपल्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत, त्या आपल्या श्रीपाद प्रभूंच्या चरणांपर्यंत ज्या वेळेला संकल्प केला त्याच वेळी पोहोचल्या, आणि त्यामुळं आपल्याला त्याची प्रचिती आलेली आहे. तर असा हा ग्रंथ संपूर्ण झालेला आहे. याच्यामध्ये पिठापूर हे पूर्वकालापासून सिद्ध क्षेत्र आहे. गयासुराच्या शरीरावर देवतांनी यज्ञ केला तेव्हा त्याचे मस्तक गयस होते, तर पाय पिठापुरात होते. गयासूर हा राक्षस एवढा मोठा होता त्यावेळेला देवतांनी यज्ञ केला त्यावेळेला, तर त्याचे मस्तक गयस होते आणि पाय पिठापुरात होते त्या राक्षसाचे. म्हणून या क्षेत्रास पादगया असे म्हणतात. तर हे मंदिर आहेत पिठापूरमध्ये. पादगया म्हणून क्षेत्र आहे की जे त्र्यंबकेश्वर सारखं तिथं अनेक शांती जशा करण्यासाठी जे पवित्र जसं क्षेत्र आहे तसंच हे पादगया क्षेत्र पण पिठापूर इथं आहे. गयासूर देवतांनी सांगितलेले होते की सूर्योदय होईपर्यंत उठायचं नाही. मध्यरात्रीच भगवान शंकराने कुक्कुटाचे रूप घेऊन बांग दिली आणि गयासूर सकाळ झाली असे समजून उठला. भगवंताने त्याचा उद्धार केला आणि ते कुक्कुटेश्वर देवस्थान पिठापुरामध्ये आहे. हे सुद्धा शंकराचं जागृत देवस्थान पिठापूर या ठिकाणी आहे. एक पादगया, दुसरं कुक्कुटेश्वर. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे अनेक संपूर्ण भारत देशामध्ये माधव आणि याची मंदिरं आहेत. पांडव माता कुंतीची एकत्रित जी पूजा केली जाते अशी अनेक स्थानं आहेत. 5 मंदिरं आहेत. तर त्यातलं एक मंदिर कुंती माधव मंदिर हे पिठिकापुरम इथं आहे. आणि महत्वाचं असं शक्तीपीठ दक्ष यज्ञान सती देवीने योगाग्नीने देह त्याग केला. ज्या वेळेला
हिमालयांनी यज्ञ केलेला असतो आणि देवी सती आणि देवी पार्वती आणि शिवांना बोलवलेलं नसतं. त्यावेळेला झाल्या काही ते हे झालं होतं. त्यावेळेला सतीनं योगाग्नीनं देह त्याग केला होता. तिला प्रचंड राग आलेला होता. तर त्यावेळेला सतीनं देह त्याग केला. शंकर तो देह घेऊन तांडव करू लागले. भगवान विष्णूंनी सुदर्शनाने त्या देहाचे खंड खंड केले. ते भाग ज्या ज्या ठिकाणी पडले ते शक्तिपीठ झाले. आपल्याला माहित आहे शक्तिपीठ आहेत, देवीची अनेक शक्तिपीठ आहेत. तर प्रमुख अष्टादश शक्तिपीठातील पुरुहूतिका हे शक्तिपीठ पीठापूर येथेच आहे. म्हणजे किती योग या स्थळाचे आहेत बघा. ही श्रीपादांचं जन्मस्थान पण आहे आणि शक्तिपीठ पण तिथंच आहे की जे देवी सतीचं आहे. आणि इथं जे वेगवेगळे भाग शरीराचे सतीचे जे पडले होते, तर सतीच्या पाठीचा भाग पीठ पीठ हा भाग या स्थानामध्ये पडलेला होता, म्हणून त्या गावाला पीठापूर असे म्हणतात. म्हणजेच कुंडलिनी माता कुंडलिनी देवीची शक्ती या स्थानामध्ये अत्यंत जागृत आहे आणि ती शक्ती सर्वांकडून काम करून घेत आहे. तसेच श्रीपादांची शक्ती देवशक्ती आणि देवी शक्ती, पुरुष तत्व आणि स्त्री तत्व हे प्रचंड प्रमाणात या क्षेत्रात असल्यामुळे येथील अनुभव हे आपल्या सर्वांना येतातच. तर अशा रीतीने हे श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत वाचून पूर्ण झालेलं आहे. कोणाच्या शंका असतील तर काही विचारू शकता. शंका आहेत कोणाला, काही सांगायचं आहे का? खूप खूप धन्यवाद मॅडम, खूप छान झालं सुजाता मॅडम. 2 तारखेपासून एक वेगळी एनर्जी आपल्याला जाणवत आहे आणि आज तर खूप प्रचंड, मी तुम्हाला फोटोही टाकलेला आहे त्या ऊर्जेचा, सकाळी चंद्राचा. आज चंद्राला अर्ध देण्याचंही खूप महत्व आहे. तर फारच ऊर्जामय वाटत आहे. तर सुजाता मॅडमना खूप खूप धन्यवाद. त्या माध्यम झाल्या या ऊर्जेच्या, आपल्याला पोहोचवली ती ऊर्जा. तुम्ही सर्व जणांनी जे ऐकलं 2 तारखेपासून, त्यांचा सर्वांचं धन्यवाद. आज कोणी मॅडम जास्त तुम्ही संधी दिली म्हणून मी करू शकले. मला पण माहित नव्हतं संगीत इतका असते, सुंदर प्रोग्राम पुढं होईल पुढं हे. येणं फार गरजेचं मला आहे. सुद्धा कल्पना नव्हती. तुम्ही स्वतःहून पुढे येणं फार गरजेचं आहे, ते तुमच्याकडनं झालं. तर हे फार महत्वाचं आहे. कोणाला विचारायचंय, काय बोलायचंय का, काही ऍड करायचंय का? स्मिता मॅडम, तुम्हाला काही बोलायचं होतं? काल का परवा फ्लिकरिंग होत होतं त्यामुळे मी लगेच बंद केलंय. बोलायचंय का तुम्हाला स्मिता मॅडम? हा, खूप खूप धन्यवाद. खरंच खूप एक एनर्जी, म्हणजे मी म्हणलं आधीच मॅडमला म्हणाले हॅलो. की मी हा ग्रंथ वाचलेला आहे, परंतु आज तुम्ही जेव्हा सांगत आहे आणि मॅडम पण आपल्याला जे एक मध्ये मध्ये म्हणजे सगळं तुम्ही जे विस्तारून सांगताय, तर ती जसं की श्रीपाद स्वतः समोर आहेत आणि ते आपल्याला असे उपदेश करत आहेत. खूप सुंदर एनर्जी, म्हणजे इतकं मला आवडलं ना. आणि मी नवनाथांचं पारायण केलं. मी ते मॅडम तुम्हाला टाकते फोटो. माझ्याकडे जुना कथासार आहे, गोष्टी रूपच आहे. ते 8 दिवसात दत्तप्रभूंनी करून घेतलं आणि गुरूंशिवाय नाही प्राप्त होत हे सगळं. आज खूप छान सगळा हा योग आला. आणि ग्रुपची एनर्जी काय असते, जी मी पोथी पूर्ण केली मान्य आहे, पण आज मॅडमच्या माध्यमातून जे मिळालं आणि आपणही दिलं, तर यासाठी खूप खूप धन्यवाद. अगदी थँक्यू मॅडम. मी बोलते स्मिता मॅडम. बोलू का 2 मिनिट? हा, हा, बोला बोला की. बोला. हॅलो. हा. मॅडम तुम्ही म्हटलं तसं खरंच मी पण पारायण केल्यानंतर पण मला म्हणजे असा प्रश्न पडला होता की कधी कधी आपल्याला म्हणजे गाणगापूरला त्यांनी असं खास बोलवून घेतात, म्हणजे असं विशेष तिथं काय आहे की सारखं, म्हणजे मला खरं गाणगापूरला एकदा पहिल्यांदा गेल्यावर मला भीती पण वाटली होती. हम्म, त्यांचं असं गाणगापूरमध्ये असं विशेष म्हणजे काय की जेव्हा आपण करू तेव्हा आपण तिथपर्यंत जातो, पोहोचतो, असं म्हणजे काय आहे तिथं? या धन्यवाद. पुस्तकात असा उल्लेख आलेला तिथे आहे. तिथे आहे ना, ज्या व्यक्तीला जो त्रास असतो ना, तो आधीपासून त्रास असतो, की त्याच्यातली सगळी निगेटिव्हिटी तिथं जाण्यासाठी ती आरती जी चालू होती गाणगापूरला, ते हा उलटे, हा. की ज्यांच्या अंगावरती हे असतं की नाही काय, ते एक प्रकारचं काय त्याला म्हणतात, भूत ती प्रेत सगळी बाधा जायला संपूर्ण नष्ट होण्यासाठी
व्यक्त होण्यासाठी गाणगापूरची त्या ही शक्ती आरतीला जागृत. गाणगापूरची तिचं त्या आरतीला तिचं ते महत्व आहे गाणगापूरमध्ये. तिथे 12-12:30ला आरतीच्या वेळेला पालखी अंगावरून घ्यायची असते. जर काही दुष्ट शक्तींनी ग्रासलेला असेल तर त्यावेळेला गाणगापूरला जायचं, पालखी अंगावरून घ्यायची असं म्हटलेलं आहे. तर ते तर पूर्ण म्हणजे ऍक्च्युअली माझ्या कुठल्याही दत्ताच्या मंदिरात आरतीच्या वेळेला जा तुम्ही, बराच फरक पडेल. हा नाही म्हणजे पारायण मॅडम, करून खास ज्याला आपल्याला ते खूप बोलून आजार घेतात असतो ना. एका वेळेला एकाने बोला. स्मिता मॅडम आधी बोला, मग हो. अर्चना मॅडम बोला. हा म्हणजे मी म्हटलं की आपण पारायण करतो म्हणजे शुभ असतं ना, ते पारायण केल्यावर पण आपल्याला तिथं बोलवतात असं म्हणून मला वाटलं की खरंच तिथं कसे असते, त्यांची कुठली पॉवर अशी आहे. खरं जाणवतं त्यांचं अस्तित्व तिथं, पण असं म्हणजे पारायण केलं ऍक्च्युअली किंवा काय आहे ऐकलं तर. सगळं सांगू का, सगळा मनाचाच कारभार आहे. तुम्ही ज्या वेळेला पारायण भक्तिभावाने वाचायला लागता आणि तुम्ही जर हा त्यावेळेला संकल्प सोडला की आता जर काही माझी निगेटिव्ह ऊर्जा असेल तर ती निघून हा जाईल, हा जाणारच आहे. हो हो संकल्प आणि सर्व होतं. आणि आता जी काही ऊर्जा येत आहे, जे काही युग सुरू होत आहे, याच्यामध्ये संकल्प आणि सगळं होणार आहे. म्हणूनच आपण हो हो शिवसृष्टी जास्त आता बघणार आहोत, लक्षात घ्या. हो हो तर या हो गोष्टी धन्यवाद. महत्वाच्या आहेत. कारण डिस्कशन ग्रुपवर तुम्ही नाहीये स्मिता मॅडम. डिस्कशन ग्रुपवर अमृता मॅडमनी परवा एक व्हिडिओ टाकला, ऑरा कसा प्रोटेक्ट करायचा. त्यात त्यांनी तेच सांगितलेलं आहे की असा क्रॉस घ्यायचा, असा म्हणजे हम्म, असं हे करायचं, असं हे सिम्बॉल आहे रेकीवाल्यांचं, हे हम्म, प्रोटेक्शनचं. आणि उजवीकडनं काही असं फिरवायचं त्यांनी सांगितलं. पण हे संकल्प सोडायचा, तिथे सुद्धा ते म्हणतात संकल्प सोडा. म्हणजे हे एक मनाचा खेळ आहे. हो, मी काहीतरी प्रोटेक्शन घातलं, तुम्ही काही पण घ्या, हा एक हा हा घ्या कराट्याची साडी, कुठली काडी उचलून घ्या आणि त्याला असं करा, हा एक नखाने उडवा, हम्म, चला निगेटिव्ह शक्ती गेली. दुसरा, चला निगेटिव्ह शक्ती हम्म, गेली, या दिशेची गेली, हम्म. या दिशेची गेली. तुम्हाला बघा किती रिलीफ वाटणार आहे. मीठ मात्र हे सगळं करतो, मीठ मात्र खेचून घेत. तर ते आहेच आहे आपल्या परंपरेत सगळं. तर झालं का, आता तुम्हाला बोलायचं हो अर्चना? हो मॅडम, थँक्यू थँक्यू. चला आपल्याला ध्यान सुरू करायचे. अर्चना मॅडम काही बोलायचंय का तुम्हाला? हो मॅडम, ते गाणगापूरला आहे ना, भस्माचा डोंगर आहे तिथं होतात. आता आहे ना. नाहीये, पण आधी हम्म. होतं तिथं भस्माचा डोंगर हम्म. तिथे गाणगापूरला. आम्ही बरं. गेलो होतो तिकडे एकदा. आहे तो. हं. ठीक आहे. नूतन सुजाता मॅडम काय मॅडम. बोलायचंय? हा, अप्रतिम कार्यक्रम झाला. म्हणजे वाटलं नव्हतं की एवढी आम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल ह्याच्यातून. पण खूपच सुंदर आहे. आणि तुम्ही सांगितलं पण खूप छान. आवाज पण गोड आहे तुमचा. आणि खूप खूप धन्यवाद मॅडम. खणखणीत. गोड असून उपयोग हो नाही, एकदम. खणखणीत आहे. आणि हो हेडफोन हो लावल्यामुळे, एक खूपच दिवस छान. त्यांनी हेडफोन लावला नव्हता तर फरक जाणवला बघा आवाजामध्ये. आणि अजून एक महत्वाचं मॅडमचं मी बोलेल, व्यवस्थित जे म्हणतो आपण ड्रेसअप, ते व्यवस्थित करून आलेले आहेत कॅमेरा पुढे, असं हे पण महत्वाचं आहे. तर आपण बघतो कोण कसं येतं, कोण कसं येतं ते. मॅडम व्यवस्थित आलेले आहेत. मॅडम, मी एका ठिकाणी वाचले की दैवी शक्ती, आपल्याला चांगल्या शक्ती घ्यायच्या असतील तर आपली नाभी ओपन असावी. तर बरोबर. त्यामुळे आपल्या पूर्वपरांगत संस्कृतीमध्ये साडीला त्यासाठीच महत्व आहे. आपल्याला गुरुजींनी सांगितलं ना हे पंचतत्वच्या. अं, हा म्हणजे साडी का मला नव्हतं. नेसायची, धोतर का हा घालायचं पुरुषांनी, हा पूजेला धोतर का घालतात, तेच महत्व आहे. तेच कारण आहे. हे बघा, ऊर्जा वाढते. आता मॅडमना जाणवलं असेल ऊर्जा किती वाढते. मी पण किती पाणी पिलं बघितलं असेल, पाणी घेऊनच आले मी. तर ही ऊर्जा वाढते, मग त्रासदायक ठरू नये म्हणून नाभी ओपन पाहिजे ना. आणि आतमध्ये सुद्धा दैवी शक्ती नाभीतनच येते ना. हो. तर हे महत्व आहेच आहे. ठीक आहे. अजून कोणाला काही बोलायचं नसेल तर आपण ध्यान सुरू करूयात. चला, करूया. मॅडम, मला धन्यवाद. विचारायचं होतं की नाभी संदर्भातलं काय म्हणाल्या, परत एकदा सांगता काय का? काय काय नाभी संदर्भातलं म्हणजे स्त्री सांगा आणि मॅडम, सांगा. सुजाता मॅडम सांगा. चांगल्या शक्ती ज्या वेळेला आपल्याला घ्यायच्या असतील चांगल्या शक्ती, त्यावेळेला आपली नाभी ओपन साडीमध्येच राहते, इतर ड्रेसमध्ये राहत नाही. त्या शक्ती, नाभी एक गूढ रहस्य आहे. मॅडम आपल्याला नेहमी सांगतात की नाभी हे खूप मोठं गूढ रहस्य आहे. त्या नाभीतून आपल्याला नभापर्यंत, लांबपर्यंत प्रवास करता येतो.
तर त्यासाठी त्या शक्ती आकृष्ट करण्यासाठी चांगल्या ज्या गोष्टी आपल्या चांगल्या करत असतो त्या त्या वेळेला पूजा प्रसंगी असेल इतर चांगल्या गोष्टींप्रसंगी साडी परिधान केली तर नाभीद्वारे आपण त्या शक्ती आकर्षित करू शकतो. म्हणून साडी घालावी. हो, आलं लक्षात. धन्यवाद. त्यामुळे ध्यानाच्या वेळेला सुद्धा पहाटेचं तुम्ही ध्यान करताना, मी आता पर्सनल ज्या वेळेला सांगते त्यावेळेला सांगत असते, कमीत कमी कपडे घाला, व्यवस्थित सगळं. त्यावेळेला तुम्ही नाभी ओपन करून ध्यान करू शकता. बघा, घरात कोणी नसेल, सेपरेट रूम मध्ये करत असाल तर हे महत्वाच्या गोष्टी आहेत. कारण नाभी ही ऊर्जा, कसं आहे, कुंडलिनी ज्या वेळेला ऊर्जा वर फ्लो व्हायला लागते त्यावेळेला नाभी खाली मूलाधारातून ती पहिल्यांदा नाभी चक्रात येते. तो कॉल येतोय का त्या मोबाईलला? बंद करा ना. तर मूलाधारातून मणिपूर चक्रात येते आधी ऊर्जा, आणि मग मणिपुरातून मग बाकीच्या चक्रांमध्ये जाते. इव्हन स्वाधिष्ठानात सुद्धा मणिपुरातून जाऊन मग वर फ्लो व्हायला लागते. मणिपूर म्हणजे एक यज्ञ आहे ना तो. ठीक आहे, चला ओके, आपण अजून ध्यान काही घेऊया. बोलायचंय कोणाला? चला, सगळ्यांना धन्यवाद ज्या ज्या साधकांनी पूर्ण ऐकलं, रोज ऐकलं. तर 1-2 मिनिटं ब्रेक घ्या, फ्री होऊन या, फ्रेश होऊन या, पाणी जवळ ठेवा आणि आपण पौर्णिमा ध्यान सुरू करू. पौर्णिमा सुरू झालेली आहे, मार्गशीर्ष पौर्णिमा. तर पटकन तुम्ही हे करू शकता.